नमस्कार पेरे साहेब. मी नमस्कार. आपले स्वागत करतो आमच्या या पॉडकास्ट चॅनलवरती. धन्यवाद. पॉडकास्ट सुरू करताना मला विचारायला आवडेल की तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं? माझं बालपण बिडकीन गावामध्ये माझं बालपण गेलं. हां. बालपणामध्ये मी आजी आणि आजोबाकडं माझं लहानपणापासनं तर आतापर्यंत माझं पूर्ण बालपण त्या ठिकाणी गेलं. मी निलजगाव ह्या ठिकाणी शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थीपर्यंत त्या ठिकाणी शिकलो. नंतर 5वी ते 10वी मी नंतर आपलं बिडकीनमध्ये SB हायस्कूल या ठिकाणी माझं शिक्षण झालं. यानंतर तुमचं SBचं शिक्षण कसं होतं आणि SB नंतर तुम्ही जेव्हा उच्च शिक्षणाचा विचार केला तेव्हा कुठलं कॉलेज कुठलं मी त्याच्यानंतर 11वी 12वी असेल, फर्स्ट इयर सेकंड इयर असेल, त्याच्यानंतर मी गंगापूरला ॲडमिशन घेतलं होतं. गंगापूरला 11वी 12वी मी नंतर गंगापूरला केली आणि नंतर मग पैठणला प्रतिष्ठान कॉलेजमध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर त्या प्रकारे मी कॉलेज केलं त्या ठिकाणी. शिक्षणामध्येच तुम्ही पूर्ण तालुका ऑलरेडी फिरलेले आहात. हो शिक्षणामध्ये तालुका अगोदरच फिरलेलं मी. जेव्हा उच्च शिक्षण चालू होतं तेव्हाच तुचा राजकीय प्रवास सुरू झाला होता का? नाही, मला राजकीय प्रवास माझा असा होता की मला पहिल्यापासून लहान असताना मी फक्त टी व्हीवरती त्यावेळेस काय होतं, एवढं काही आता टी व्ही वगैरे त्यावेळेस न्यूज चॅनल नव्हतं. त्यावेळेस दूरदर्शन चॅनल होतं. हो. दूरदर्शन चॅनलवरती संध्याकाळी 7च्या बातम्या लागायच्या, सकाळी अशा थोड्या शॉर्ट बातम्या लागायच्या. त्यावेळेस अर्धा तास बातम्या चालायच्या. त्या बातम्यामधूनच सगळं काही. आता जसं आपण 5-5 मिनिटाला ब्रेकिंग न्यूज येते, त्यावेळेस असं काही ब्रेकिंग न्यूज वगैरे काही नव्हती. संध्याकाळच्या वेळेस 7च्या बातम्या बघायचो. 7च्या बातम्या बघितल्याच्या नंतर मग राजकीय प्रवास कुणाचा काय कसा काय त्या हिशोबाने बघायचो. आणि बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिवसेनेचे काही बाळासाहेबांचे न्यूजपेपर असेल किंवा लोकांच्या सांगण्यामधनं असं थोडंसं बाळासाहेब ठाकरे साहेबांचा प्रभाव हा माझ्यावरती हळूहळू पडायला लागला होता. आणि त्यावेळेस शालेय जीवनामध्ये जात असताना कुठं काही सभा असेल, संभाजीनगरला सभा असायच्या त्यावेळेस सभा असायची तर आम्ही शाळेमागून बघायचो की ते बिडकीन त्यावेळेस झेंडे वगैरे भगवे झेंडे वगैरे लावायचे. आणि झेंडे लावल्याच्या नंतर मग बघितलं का अरे काहीतरी सभा आहे, बाळासाहेब आहे, शिवसेना आहे, असं थोडं हळूहळू माझ्या 5वी नंतर त्यांचे प्रभाव माझ्यावरती पडायला लागले. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला साहेबांची सभा ऐकायला जायचं तर त्यावेळेस कमांडर जीप होत्या. कमांडर जीपमध्ये मग आम्ही एक काम करायचो, सगळे मुलं शाळेतले 1-2 मित्र आम्ही काय करायचो, त्या कमांडरला लटकून जायचो. लटकून आम्ही सांस्कृतिक मंडळावरती त्या ठिकाणी सभा व्हायच्या आणि त्या सभेला गेलो की सभेला गेल्याच्या नंतर काम करतो, सभा संपली का पहिले आम्ही मंडपवरती वर चढायचो झेंडे काढायला. तो झेंडा काढायचो आणि झेंडा काढल्यानंतर आपल्या घरी नेऊन मी तो झेंडा त्या ठिकाणी लावायचो. म्हणजे तुमचा शिवसेनेचा प्रवास तुम्ही पक्ष प्रवेश नंतर केला पण तो प्रवास खूप आधी चालू झाला. पक्ष प्रवेशचा विषयच नाही, कारण की मी मुळातच त्याच शिवसेनेत पहिल्यापासून मला शिवसेना आवडायची. त्यामुळे मला जसं कळायला लागलं 5वी 6वी 7वी नंतर तर मी शिवसेनेसोबतच जे काय असेल मतदान तर घरच्यांचे सगळे आतापर्यंत शिवसेनेशिवाय दुसरं कुठं गेले नाही मतदान. पण त्याच्यानंतर शिवसेनेची आवड मला होती आणि शिवसेनेचंच काम मी आतापर्यंत माझ्या मनामध्ये होतं आणि तेच करत मी आतापर्यंत आलेलो आहे. शिवसेनाच का? शिवसेना मला पहिल्यापासून शिवसेना प्रमुख असतील, उद्धवजी साहेब ठाकरे असतील, आदित्यजी ठाकरे साहेब असतील आणि शिवसेना असेल, ह्या शिवसेनेबद्दल माझं पहिल्यापासून माझं प्रेम आहे शिवसेनेवरती. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक वेगवेगळे पक्ष आहे, पक्षामध्ये सगळं 100% त्या ठिकाणी राजकारण होतं. पण शिवसेना असा एक पक्ष आहे, बाळासाहेब नेहमी बोलायचे त्यावेळेस बोलताना त्यांनी सांगितलं की आपल्या पक्षामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण. कारण की राजकारण फक्त 20% आमचा शिवसेना पक्ष करतो, पण 80% हे पूर्ण समाजकारण हा पक्ष करतो. त्यामुळे मला शिवसेनेबद्दल प्रेम आणि शिवसेनेची आदर माझ्या मनामध्ये आहे. राजकारणात जेव्हा तुम्ही आलात त्यानंतर पहिली जबाबदारी तुम्हाला कोणती मिळाली किंवा तुम्ही कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली त्यानंतर पहिले एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावरती आली ती केव्हा नेमकं? माझ्याकडं 2016 ह्या वर्षी माझ्याकडं पक्षानं सगळ्यात पहिले माझ्यावरती जबाबदारी टाकली ती शिवसेना उपतालुका प्रमुख म्हणून माझ्याकडं 2016ला जबाबदारी आली. आणि 2016पासून मी ती जबाबदारी एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मी काम करत आलो. आणि काम करत असताना त्याच्यानंतर माझ्यावरती 2022मध्ये माझ्याकडं तालुका प्रमुख ही जबाबदारी नंतर आली. राजकारणामध्ये कोणकोणत्या याच्यावरती तुम्ही काम केलं आहे, कोणकोणत्या पदांवरती म्हणा किंवा ग्रामपंचायत असेल? मी 2016ला शिवसेना उपतालुका प्रमुख झालो. त्याच्यानंतर 2017मध्ये ग्रामपंचायत बिडकीनची ग्रामपंचायत लागली. पैठण तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी बिडकीन ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वप्रथम जनतेतनं निवडणूक होती. आणि जनतेतनं निवडणूक असताना त्या ठिकाणी ओपन महिला राखीव पद होतं. त्या ठिकाणी मी माझ्या
मिसेसचा फॉर्म भरला आणि त्या ठिकाणी चांगल्या मताने बिडकी ग्रामपंचायती शिवसेनेचा भगवा फडकावला आणि पूर्ण बॉडी त्या ठिकाणी बहुमताने आपण बॉडी त्या ठिकाणी निवडून आणली आणि 5 वर्ष आपण मिसेसनी असेल त्या ठिकाणी 5 वर्ष बिडकीन ग्रामपंचायतीची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली आपण. तुम्ही जेव्हा बिडकीन ग्रामपंचायतीवरती तुमची जेव्हा सत्ता होती, शिवसेनेची सत्ता होती, तेव्हा तुमच्या निरीक्षणात म्हणजे तुमची सत्ता असताना अशी कोणकोणती कामं आहेत महत्त्वाची जी तुम्ही तुमच्या हाताने केली? आमच्या बिडकीन ग्रामपंचायतीवरती आणि याच्यात आपण छोटंसं ॲड करतो, आधी काय काय समस्या होत्या त्याही सांगा, म्हणजे आम्हाला एक्झॅक्टली कळेल की काय काय कामे झाली. बिडकीन ग्रामपंचायतीवरती ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी पदभार स्वीकारला, पदभार स्वीकारल्यानंतर सगळ्यात मोठी बिडकीन ग्रामपंचायत आमच्या बिडकीनला पाण्याची अडचण होती. सगळ्यात मोठी अडचण पाण्याची होती. 18.5 कोटीची योजना त्या ठिकाणी मंजूर होती, पण काही कारणास्तव पूर्ण काम त्या ठिकाणी बंद पडलेलं होतं. ते काम काही अडचणीमुळं काम चालू होत नव्हतं. त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस पदभार स्वीकारला, पदभार स्वीकारल्याच्या नंतर आपण त्याची पूर्ण फिरून पाहणी केली आणि पाहणी केल्याच्या नंतर आपण ती 6 महिन्यामध्ये आपण कार्यकाळामध्ये आपल्या कार्यकाळात 6 महिन्यामध्ये आपण ती बिडकीन ग्रामपंचायतीची आपण पाईपलाईन त्या ठिकाणी चालू केली आणि त्याच्यानंतर बिडकीन गावामध्ये ड्रेनेज कुठं नव्हती. कारण की पूर्ण ओपन नाल्या होत्या, त्या ठिकाणी मच्छर असेल, डास असेल, गावामध्ये आरोग्याचं पण धोक्याचं वातावरण होतं. त्या ठिकाणी आपण बिडकीन ग्रामपंचायतीवरती आपण आपल्या कार्यकाळामध्ये आपण 90 ते 95% आपण ड्रेनेज त्या ठिकाणी कंप्लीट केली. त्यानंतर पेवर ब्लॉक असतील, मग वेगवेगळे काम आपण त्या ठिकाणी केले आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी आपली जगभरात सगळ्यात मोठी कोरोनाची महामारी आली होती आणि 2 वर्ष कार्यकाळ आपल्याच कार्यकाळामध्ये ती कोविड आला होता आणि कोविडमध्ये आपण सगळीकडं बंद असताना आपण बिडकीन आता आपण रेकॉर्डली पण बघू शकता त्या ठिकाणी आपण प्रशासकाला सोबत घेऊन पूर्ण ग्रामपंचायत सदस्य असेल व गावकऱ्याला सोबत घेऊन आपण त्या ठिकाणी काम केलं आणि काम करत असताना एकही कोविड आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी आढळला नाही. ज्यावेळेस लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमध्ये एकही कोरोना आपल्याकडनं जसजसं शेवटी शासनाने आपण शिथिलता लॉकडाऊनमध्ये केली ते शेवटी 1-2 पेशंट आपल्या गावामध्ये शेवटी कोरोना जायच्या वेळेस शेवटी 1-2 पेशंट सापडले, पण आपल्या 2 वर्षाच्या त्या कोविडच्या महामारीमध्ये एकही पेशंट रुग्ण बिडकीन गावामध्ये सापडला नव्हता. जसं तुम्ही बोललात की तुम्ही बिडकीनचा पाणी प्रश्न सॉल्व केला, याविषयी मी काही आर्टिकल्स वाचलेत की ज्यामध्ये त्या पाईपलाईनचा काही प्रॉब्लेम झाला होता का, की म्हणजे ते काम रखडलेलं होतं जे तुम्ही आल्यानंतर तुम्ही ते पूर्ण केलं? काम काही ठिकाणी पाईपलाईनचं काम एक विजयपूर गाव आहे ज्या ठिकाणी डॅमवरून पाईपलाईन आणली, ते विजयपूर गावामध्ये ती पाईपलाईन टाकलेली नव्हती. गावामध्ये काम बंद झालेलं होतं. मग त्या आपण गेल्याच्यानंतर त्या गावकऱ्याला बसून सगळ्या गावकऱ्याला विश्वासात घेऊन गावामधून आपण ते 52 पाईप होते, 52 पाईपाची अडचण होती, ते 52 पाईप आपण त्या विजापूर गावामधून टाकून आपल्या डॅमपर्यंत पाईपलाईन नेले. नंतर रस्त्याने लोहगाव असेल, तोंडुळी असेल, हे रस्त्याने ज्या ठिकाणी लाईट होते, काही ठिकाणी पाईपचा प्रॉब्लेम होता, काही ठिकाणी इलेक्ट्रिकल बोर्डाचा पण त्या ठिकाणी अडचण होती, कारण की कुणाच्या घरासमोर पोल येत होता, कुणाच्या शेतामध्ये पोल येतो, लोकांनी अडवणूक केली होती, पण लोकांना सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेऊन आपण ते काम इलेक्ट्रिकल बोर्डाचं असेल किंवा पाईपाचं असेल आपण पूर्ण ते काम पूर्ण करून गावामध्ये पाणी नेण्याचं आपण काम त्या ठिकाणी केलं. तुम्ही जेव्हा सत्तेवरती होता तेव्हा माझ्या मते भुमरे साहेब तेव्हा आमदार होते, तर तुमच्या आणि भुमरे साहेबांचे जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं, भुमरे साहेबांसोबत तुम्ही पूर्ण सरपंचकीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं, त्यांच्यासोबत त्यांच्यासोबतचा अनुभव कसा आहे? म्हणजे त्यांनी बिडकीनसाठी काही कामं केलीत का, किंवा त्यांचा आणि तुमचा वैयक्तिक संबंध कसे आहेत? वैयक्तिक संबंध ज्यावेळेस ते शिवसेनेमध्ये होते तर त्यावेळेस आम्ही त्यांना एक नेते म्हणून बघायचो आणि आमच्या पक्षाचे त्यावेळेस ते नेते होते. पण ज्यावेळेस त्यांनी गद्दारी केली त्याच्यानंतर त्यांचे आणि आमचे हे 1% त्या ठिकाणी संबंध राहिले नाही. ज्यावेळेस ते होते त्यावेळेस आमचे त्यांचे संबंध होते, पण नंतर त्यांच्यासोबत आपले संबंध राहिले नाही. मी त्यांच्याच हाताखाली काम करत होतो, कारण की पैठणचे ते आमदार असल्यामुळे आम्ही त्यांच्या सगळे शिवसैनिक त्यांच्या हाताखाली मी काम करायचो. पण त्यांनी गद्दारी केल्यानंतर आम्हाला कुणालाही ते गद्दारी आम्हाला आवडलेली नाही आणि आम्ही गद्दारी केल्यानंतर त्यांच्यासोबत संभाषण नाही किंवा कोणत्या गोष्टीच नाही, आम्ही त्यांच्यासोबत बोलणं वगैरे काहीच आतापर्यंत आमचं नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण जो प्रश्न विचारला की बाबा त्यांनी कामं दिलेत का, 5 वर्ष बिडकीन ग्रामपंचायत ही शिवसेनेच्या ताब्यात होती आणि शिवसेनेत ताब्यात असताना भुमरे साहेबाचंच नाव लागलं जायचं त्यावेळेस, पण त्यांनी
म्हणावा असा निधी त्या ठिकाणी, जर त्या ठिकाणी एक 7-8 तास सभामंडप जर सोडले तर साहेबांनी त्या ठिकाणी एकही रुपयाचं काम त्या ठिकाणी दिलेलं नाही. जेव्हा हा इन्सिडेंट घडला, आपला पक्षफुटीचा विषय निघाला म्हणून विचारतो, जेव्हा बातम्यांवरती या बातम्या यायला लागल्या की काही शिवसेनेचे जे आमदार असतील, खासदार असतील, ते गुवाहाटीकडे रवाना झालेत आणि पक्ष फुटला आहे, ही बातमी जेव्हा तुमच्यापर्यंत आली तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? मला सगळ्यात पहिले मी एका प्रवासामध्ये होतो. प्रवासात असताना मला एक जणांचा कॉल आला की एकनाथ शिंदेनी काही आमदार घेऊन नॉट रिचेबल आहे. नॉट रिचेबल आहे म्हणल्याच्यानंतर आम्ही लगेच मोबाईल यूट्यूब काढलं, त्याच्यावरती बघायला चालू केलं. चालू केल्याच्यानंतर मला काही फोन यायला लागले तर त्या ठिकाणी बाबा आम्हाला असं वाटत होतं की याच्यात भुमरे साहेब नसतील. त्यावेळेस मला असं वाटायचं की भुमरे साहेब कारण की काही दिवसापूर्वी त्यांनी एका चॅनलला मुलाखत दिली होती की शिवसैनिक फुटणारे नाही, आम्हा आमदाराला जर सांगितलं तर आम्ही 7व्या मजल्यावरून उडी मारू. हा भुमरे साहेब, आम्हाला वाटलं भुमरे साहेब 7व्या मजल्यावरून उडी मारणार आहेत, त्यामुळे हे काही गेलं नसेल असा आम्हाला पक्का विश्वास त्या ठिकाणी होता. मग आम्ही काय करायचो, यूट्यूब चॅनलवरच्यावर सर्च करत, त्यावेळेस फोन पण लागले नाही. मी फोन लावला पण त्यावेळेस त्यांचा काही फोन लागला नाही. त्या वेळेमध्ये तुमचा आणि भुमरे साहेबांचा काही फोनवरती कॉन्टॅक्ट? मी फोन लावला ताबडतोब, जशी बातमी मला कळाली मी फोन लावल्यानंतर साहेब कुठे आहे, मला म्हटलं मुंबईला आहे की सोबत गेले तर असं काही, पण आम्हाला विश्वास होता की ते जाणार नाही. फोन लावला तर फोन त्यावेळेस काही फोन लागला नाही. मग लागल्यानंतर आमचा सगळं जीव त्या चॅनलवरती बघत होतो की साहेबाचं नाव येतं का, गेले का. मग खूप इकडे तिकडे फोन यायचे, आम्ही बघायचो, पण काही वेळ त्यांचं काही नाव त्या ठिकाणी आलं नाही. पण नंतर ज्यावेळेस नाव आलं की बाबा संदीपान भुमरे साहेब पण त्या एकनाथ शिंदे साहेबासोबत नॉट रिचेबल आहे, अशी ज्यावेळेस आल्याच्या नंतर आम्ही त्याच वेळेस ठरवलं की अरे बाबा आता हे गेले, आता आपल्याला यांचा ना आपला काहीही संबंध त्या ठिकाणी नाही. म्हणजे तुम्ही त्याच दिवशी ठरवलं होतं की आपल्याला शिवसेनेशी एकनिष्ठ राहायचं, त्याच दिवशी ठरवलं होतं. म्हणजे पहिल्यापासून होतं, असं आम्ही स्वप्नात पण विचार नव्हता केला की हे लोक फुटतील किंवा काही होईल. पण ज्यावेळेस ते फुटलेले ते आम्हाला आवडलं नाही आणि आपण पक्षाशी एकनिष्ठ त्या ठिकाणी राहिलो. पक्ष फुटी पहिले शिवसेना फुटला, त्यानंतर राष्ट्रवादी फुटला. पहिले जी मूळ शिवसेना होती, जी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली होती, त्यानंतर उद्धव साहेबांनी तिला पुढे नेलं, ती शिवसेना फुटली. त्यानंतर जी शरदचंद्रजी पवार यांनी जी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, तो पक्ष पुढे चालून फुटला. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही भाजपला कसं बघता? म्हणजे ऑपरेशन लोटस याबद्दल तुमचं काय मत आहे? मला ते असं वाटतं, हे बघा, आपण काम करत असताना आपलं प्रॉम्प्ट आपण काम करायला पाहिजे, आपल्या कामाची पावती आपल्याला मिळत असते. पण काहीतरी काम करायचं म्हणजे तुम्हाला विठीस धरायचं, तुम्हाला कोणच्या बर्डनमध्ये आणायचं किंवा तुमच्यावरती काहीतरी लोड द्यायचं आणि तुमच्याकडं काम करून घ्यायचं, हे मला आवडत नाही. भाजपची तशीच परिस्थिती आहे. आता भाजपचं मला सांगा ना तुम्ही, आतापर्यंत भाजपच्या एकाही नेत्याची ईडी निघली का? एका नेत्याची CBI चौकशी झाली का? एका आमदार असेल, नेते असेल, भाजपची कोणी झाली का? जे विरोधी बाकावरती बसलेले किंवा विरोधी पक्ष म्हणजे वेगळ्या पक्षामधले जे सगळ्यांची CBI निघतात, सगळ्यांवरती ईडीची चौकशी होतात, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना प्रेशरमध्ये धरलं जातं आणि त्या ठिकाणी काम करून घेणं. त्याच्यामुळे भाजपवरती जो लोकांचा, माझाच नाही कुणाचाच विश्वास राहिला नाही आणि भाजपबद्दल सगळेच लोक त्या ठिकाणी हा ब्लॅकमेलिंग करणारा पक्ष असं ह्या भाजपला बघितलं आता सगळ्यांचं. भाऊ, जेव्हा ह्या सगळ्या पक्षफुटींच्या काळामध्ये जे कोणी आमदार किंवा आमदाराचे दावेदार, आमदारकीला दावेदार असलेल्या सर्व लोकांना ऑफर येऊन गेल्या, तुम्हाला त्या काळात कोणाची काही ऑफर आली होती का? 100% मला ऑफर आली होती. गुवाहाटीहून ऑफर आली होती मला. ज्यावेळेस हे सगळे लोक गुवाहाटीला गेले होते, गुवाहाटीला गेल्याच्या नंतर एक 4-5 दिवस सगळ्यांमध्ये असा संभ्रम होता की बाबा वापस येते का, काय होतं का, हे सगळं चर्चा त्या ठिकाणी चालू होत्या. सगळे लोक वेट अँड वॉचमध्ये होते. सगळ्यांना असं प्रत्येकाला वाटलं होतं ठीक आहे, हे थोडं ताणून धरतील, बाहेर गेले, 8-4 दिवसांनी परत वापस येतील, सगळं काही होईल असं ह्या ठिकाणी चालू होतं. मग चालू असताना मग 4-8 दिवस निघून गेले, असेच दिवसामागे दिवस चालले होते. त्यानंतर मग वापस येण्याची शक्यता थोडी कमी वाटत होती. तर मला त्यावेळेस स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस गुवाहाटीहून मला फोन केल्याच्या नंतर मला म्हणे ठीक आहे, त्यावेळेस मला सांगितलं होतं की CM आपण होणार आहे, तुम्ही कुठं जाऊ नका, तुम्ही आपल्यासोबत राहा. कारण त्यांना थोडीशी कुजबूज लागली होती की एकनिष्ठ मनोज पेरे एकनिष्ठ राहणार आहेत. थोडी कुजबूज लागल्यानंतर त्यांनी मग माझ्याशी संपर्क केल्यानंतर मला मधल्या काही लोकांनी सांगितलं की तुम्ही गुवाहाटीलाच त्यांच्याकडे चालले जा.
आणि मला सांगितलं CM आपण होणार आहे आणि आपलं शासन त्या ठिकाणी बसणार आहे, तुम्हाला महामंडळवरती घेऊ. मला ऑफर केली महामंडळ. मला काही नको म्हणलं. नाही, मग तुमची काय इच्छा आहे, काय पाहिजे म्हणे तुम्हाला? मी म्हणलं मला काही नको, भुमरे साहेबाला चांगलं मंत्रिपद द्या म्हटलं. त्यांना भुमरे साहेबाला चांगलं मंत्री. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही कुठं जाऊ नका. म्हणलं ठीक आहे म्हणलं, साहेब मी कुठं जात नाही. तेवढं झालं, फोन ठेवला आणि नंतर आपलं जे होतं आपलं काम आपण इमानीत बरं आपण करत राहिलो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर मला 4 ते 5 दिवसांनी शिवसेनेचा मेळावा आम्ही पैठणला घेतला आणि मेळावा घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला उपतालुका प्रमुखावरून मला तालुका प्रमुख पद त्या ठिकाणी सर्व नेते मंडळी मान्यवरांना मला देण्यात आला. त्यावेळेस जेव्हा पक्षफुटीच्या आधी संदीपान भुमरे साहेबांसोबत तुम्ही होतात, तर तेव्हा ते रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री तेव्हा संदीपानजी भुमरे साहेब होते. तर तेव्हाचं त्यांचं वागणं किंवा तेव्हा काही तालुक्यासाठी, बिडकींसाठी असो, तालुक्यासाठी असो, तेव्हा तुमच्या अंतर्गत त्यांनी काही गोष्टी केल्यात का? म्हणजे की तुम्हाला म्हटलेत की हे काम करायचं आपल्याला तालुक्यासाठी, आणि त्यानंतर काही बदल काही आढळून आले का तुम्हाला? तुम्हाला एक सांगतो, आता ते 25 ते 30 वर्षापासून आमदार पैठणचे आहे. आम्हाला नंतर मंत्री झाले, नंतर पालकमंत्री झाले. आमच्या पैठण, मलाच नव्हे सगळ्या पैठणकराला वाटायचं की आता आपला पैठण चकाचक होणार, पैठण तालुका हा चांगला होईल. कारण की पालकमंत्री पद म्हणजे जिल्ह्याचे CM. त्या ठिकाणी असं वाटलं होतं आम्हाला की बाबा आपण आपला तालुका सुधरल त्यावेळेस. पण जे आमदार होते त्यावेळेस ते सभामंडप वाटायचे, आता पण ते सभामंडपच वाटवत आहे. त्याच्यानंतर त्यांचं आमदार होते त्यावेळेचं जे काम आणि मंत्री झाले, पालकमंत्री झालेत काम, याच्यामध्ये आम्हाला काही असा बदल असा फारसा झालेला आम्हाला काय त्या ठिकाणी आठवत नाही आणि बदलच झालेलंच नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. तुमच्या मते या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये जेव्हा भाजपकडून काही पक्ष फोडले जातात, म्हणजे ते न्यूजवरच्या बातम्यांवरून बोलतोय मी, की भाजपकडून काही पक्ष फोडले जातात, त्या पक्षांमध्ये एका पक्षाचे 2-2 पक्ष होतात, एक भाजपच्या साईडला, एक विरोधकांवरती. तर अशा सगळ्या परिस्थितींमध्ये राजकारणात एक मोठं आव्हान आहे का तुमच्या मते? या सगळ्या गोष्टींना कसं बघितलं जातं? शिवसेनेला पहिल्यापासून शिवसैनिक म्हणजे कोणत्याही आव्हानाला आणि कोणत्याही दबावाला घाबरत नाही. तो शिवसैनिक मुळातच शिवसैनिक आहे. म्हणजे किती मोठे आव्हान आले, काही आले, पण शिवसैनिकाला हे माहिती आहे किती मोठा आपण म्हणतो ना एखादा डोंगर आहे खूप मोठा, आणि डोंगर कसा, तर शिवसैनिकाला याला काही असे घाबरून जात नाही किंवा असं डरपोकपणे शिवसैनिक नसतात. शिवसैनिक 100% त्या ठिकाणी जिथं अवघड प्रसंग आहे तिथं शिवसेना उभा असते आणि शिवसेना ती पारच करते. त्यामुळे आम्हाला काही असं आव्हान वगैरे नाही, आम्ही काही त्याला घाबरत नाही काही शिवसैनिक. ज्या पक्षाला तुम्ही मित्रपक्ष बनवलं, त्यांच्यासोबत तुम्ही एवढ्या निवडणुका लढले भाजपसोबत, त्याच पक्षाने आज तुम्हाला सगळ्यात जास्त आव्हानं निर्माण केली आहेत. पूर्वीची भाजप कशी होती ना आताची भाजप कशी येते, यात काही तुमचा म्हणजे कसं, पहिले आधी भाजप काय वाटायचं, भाजपबद्दल काय मत होतं, आणि आजच्या सिच्युएशनला भाजपबद्दल तुमचं काय मत आहे? पूर्वीची भाजप अशी होती, खरोखर अगोदरची भाजप चांगली होती. गोपीनाथ मुंडे साहेब असतील, हे जे प्रमोदजी महाजन साहेब असतील, हे सगळे नेते एक चांगले नेते होते आणि मित्रपक्ष असताना सोबत घेऊन चालण्याचं काम करायचे. पण आताची भाजप आहे त्यातमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असे आहेत की आपल्याच सोबत राहून आपल्या पाठीमध्ये वार करणार आहेत. आताचं त्यांनी सगळं म्हणजे शिवसेनेसोबत काम करायचं आणि शिवसेनेच्या आता पाठीमागं ज्यावेळेस सत्ता स्थापन झाली होती, शिवसेना भाजप सत्ता होती, त्या ठिकाणी शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराचा जर तुम्ही त्यावेळेचा काढला, पूर्ण बायोडाटा जर काढला, तर त्या ठिकाणच्या शिवसेनेचं आमदाराचं पत्र आलं किंवा काही आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते पूर्णच्या पूर्ण ते रद्दीमध्ये पत्र टाकायचे. एकही शिवसेनेला काम असेल किंवा निधी वाटप असेल त्या ठिकाणी ते तराजूमध्ये खालीवर मापा त्या ठिकाणी करायचे आणि सगळं काही महाराष्ट्रामध्ये वाटोळं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी केलं आहे. फडणवीस साहेब, शिंदे साहेब या सगळ्यांचा विषय निघलाच आहे, तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, रॅपिड फायर क्वेश्चन. देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, उद्धव साहेब की अजितदादा? उद्धव साहेब. का? उद्धव साहेबांचं काम चांगलं आहे. मुख्यमंत्री असताना कोविडसारख्या महामारीमध्ये
आपल्या सर्वांचं त्यांनी त्या ठिकाणी रक्षण केलं आणि विशेष करून शेतकऱ्याचे कैवारी उद्धव साहेब आहेत. उद्धव साहेबांनी ज्यावेळेस ते सीएम होते, सीएम असताना शेतकऱ्यांसाठी ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी अटी ठेवल्या होत्या, त्यावेळेस अटी कोणत्याही उद्धव साहेबांनी सगळ्या अटी त्या ठिकाणी काढून टाकल्या. फक्त उद्धव साहेबांनी एक अट त्या ठिकाणी ठेवली होती, फक्त जा थंब लावा आणि 2 लाखाची सरसगट कर्जमाफी त्यांनी त्या ठिकाणी केली होती. त्यामुळं उद्धव साहेबांचं काम हे प्रामाणिकपणे चांगलं काम आहे. उद्धव साहेबांच्या कार्यकाळामध्ये अशी कोणकोणती कामं आहे बरं की ज्यामुळे तुम्ही असं छाती ठोकपणे म्हणता की आम्हाला मुख्यमंत्री उद्धव साहेबच पाहिजे? सगळ्यात मोठं काम उद्धव साहेबांनी केलं असतं तर कोविडमधून पूर्ण महाराष्ट्राला वाचवलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि सगळं काम सर्व जाती धर्माला, सर्व समाजाला उद्धव साहेब त्या ठिकाणी सोबत घेऊन महाराष्ट्राचा कसा विकास होईल त्या ठिकाणी उद्धव साहेब काम करायचे. त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री हे उद्धव साहेब झालेच आवडणार. शिवसेनेची जेव्हा सत्ता आली, जेव्हा भाजप सोबत होता, तेव्हा ही जे पक्षफुटी झाली आहे, या पक्षफुटीतले भरपूर लोकांना त्यावेळी संधी देण्यात आली शिवसेनेकडून. भाजपसोबत असतानाही त्या लोकांना संधी मिळाली आणि जेव्हा तुम्ही महाविकास आघाडीमध्ये शिवसेना गेली तेव्हाही त्याच लोकांना बऱ्यापैकी संधी मिळाली. पक्षाचं तुमचं अंतर्गत जे वातावरण होतं ते आधी आणि नंतर काही फरक होता का, की जेव्हा तुम्ही भाजपसोबत होते तेव्हा कसं वातावरण होतं आणि नंतर तुम्ही जेव्हा राष्ट्रवादीसोबत गेले किंवा काँग्रेससोबत गेले, महाविकास आघाडीमध्ये जेव्हा तुम्ही गेले तेव्हा कसं वातावरण होतं? तुम्ही जो विचारला चांगला प्रश्न विचारला, कारण की वातावरण त्या ठिकाणी लगेच दिसून आलं. ज्यावेळेस आपण भाजपमध्ये होतो, सत्ता स्थापन झाली आणि सोबत काम करत असताना त्यावेळेस असं वाटायचं जसं आपण म्हणतो ना परक्यासारखी वागणूक किंवा एक सावतारसारखी वागणूक त्या ठिकाणी BJP त्या ठिकाणी द्यायची. आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये आपण आलो, महाविकास आघाडीमध्ये काम केलं, त्या ठिकाणी घरचं म्हणून हक्काचं म्हणून त्या ठिकाणी दोघांचं काम त्या ठिकाणी हे झालं आणि महाविकास आघाडीमध्ये आपण हक्कानी, जसं आपण घरात जाऊन हक्कानी जेवण करतो किंवा हक्काने एखादी गोष्ट मागतो, त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये अशी वागणूक मिळाली आणि BJPमध्ये असताना सावत्रची वागणूक मिळाली. एक मागे एक तुमच्यावरती बिडकींच्या सत्तेवरती तुम्ही असताना तुमच्यावरती एक केस फाईल झाली होती, त्याविषयी तुम्ही काही किस्सा शेअर करू शकता का आमच्यासोबत, की नेमकं काय गोष्ट होती, कशामुळे केस झाली होती? केस अशी झाली होती की माझ्याकडं ज्यावेळेस पक्षफुटीनंतर मी उद्धव साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि मी एकनिष्ठ उद्धव साहेबांसोबत शिवसेनेसोबत त्या ठिकाणी राहिलो. त्याच्यानंतर मला जसे आपण मी मागे सांगितलं आता की मला ऑफर आल्या होत्या. नंतर सुद्धा आमचे काही मित्र असतील जे आम्ही पूर्वीचे सोबत काम केले शिवसेनेमधले, ते माझ्याकडे यायचं की बाबा तुला काय पाहिजे, तू भुमरे साहेबासोबत चाल किंवा भुमरे साहेबाकडे चाल. हे मला वारंवार काही यायचे माझे मित्र. म्हणजे तुमच्या मते भुमरे साहेबांनी तुम्हाला ऑफर दिली? नाही, सांगतो मी तेच सांगतो तुम्हाला की त्या ठिकाणचे ते माझ्याकडे यायचे आणि सांगायचे की तू भुमरे, आता ते भुमरे साहेबांनी त्यांना पाठवल्याशिवाय ते येऊ शकत नाही. त्यामुळे 100% भुमरे साहेबांनी पाठवलं असणार, त्याच वेळेस ते माझ्याकडे आले. मग त्यावेळेस माझ्याकडे यायचे, मला म्हणायचे आपण जो भुमरे साहेब काय पाहिजे, काम पाहिजे, पद पाहिजे, जे काय पाहिजे, फक्त विधानसभा सोडून सगळं सांगा, मी सगळं द्यायला तयार आहे, फक्त विधानसभा काही मागू नको. म्हटलं ठीक आहे बाबा, तुम्ही काही आले या, चहा घ्या, पाणी प्या, जेवण करून जा, पण मला तुम्ही तुमच्याकडे येण्याचं सांगू नका किंवा मी येणार नाही. असं होत असताना त्या ठिकाणी मार्केट कमिटीची निवडणूक पैठणची लागली. मार्केट कमिटीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्ही त्या ठिकाणी पॅनल उभा केला. पॅनल उभा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांचे भाऊ उमेदवार होते, राजू नाना भुमरे. राजू नाना भुमरेच्या विरोधात कोण उभं राहणार, तर तालुक्यात कोणी दम धरत नव्हतं किंवा हिंमत करत त्यांच्या विरोधात कोण उभं राहत. म्हटलं विरोधात उभं राहायचं, मी माझ्या भावाला त्यांच्या विरोधात उभं केलं. माझ्या छोट्या भावाला, भुमरे साहेबाच्या भावाच्या विरोधात मी माझ्या भावाचा फॉर्म टाकला. फॉर्म टाकल्यानंतर भुमरे साहेबांनी ते डोक्यात राग धरला, माझ्या भावाच्या विरोधी आणि याच्या भावाचा फॉर्म टाकला. तर आमच्या काका EDC बँकेमध्ये, आमच्या काकाची बदली त्यांनी सिल्लोड सोयगाव त्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये त्यांनी केली. पैठणवरून काढला आणि तिकडे बदली केली. तिकडे बदली करत असताना, बदली केल्याच्या नंतर त्या ठिकाणी बँकेमध्ये ते त्या ठिकाणची MD असेल, चेअरमन असेल, त्यांच्यावरती दबाव टाकायची की तुम्ही गोरडे साहेबाची बदली ताबडतोब तिकडे झाली पाहिजे. आम्ही ती बदली कसं काय केलं, आम्ही आमची शक्ती लावली, आमच्या नेते मंडळीकडे गेलो, नेते मंडळी आमची बदली ती कॅन्सल केली आणि इथं हेड ऑफिसला घेतली. त्याच्यानंतर ते इथपर्यंत थांबले नाही, परत ऑफर केली, आता तरी येतो माझ्याकडे. आणि बदलीसाठी सांगायचं काही लोकांना की आम्ही बदली कॅन्सल करतो, पण त्या मनोजला आणि विकासला घेऊन माझ्याकडे या, अशी ऑफर. पण आम्ही काही त्या ठिकाणी, आमच्या काका होते, मला बोलवलं घरी, मला म्हणे काय करायचं. म्हणलं काका तुमचे 2 वर्ष राहिले, आपलं नाही तुम्ही राजीनामा देऊन टाका, पण आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्याकडे जायचं नाही. आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. त्याच्यानंतर
मग त्याची माझी मिसेस सरपंच असताना हम्म. सरपंच असताना यांनी एकही रुपयाचं काम बिडकिंग गावामध्ये दिलं नाही. उलट या भुमरे साहेब आणि त्यांच्या मुलाला मी त्या ठिकाणी बिडकीन ग्रामपंचायतचे 15 आयोगाचे काम त्या ठिकाणी यांच्या हातनं नारळ फोडायचो, यांच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचो, यांच्याच हाताने नारळ फोडले आणि त्यांनी खोटं एका इसामालामध्ये घातलं. इसामालामध्ये घेऊन आमच्यावरती चौकशी लावली आणि चौकशी लावल्याच्या नंतर सगळं काही त्या ठिकाणी कंप्लीट असताना नाही आम्हाला फोटो मिळाले नाही. मी फोटोसुद्धा दिले नाही, हा उशीर झाला, फोटो कशाला आणले. त्या ठिकाणी त्यांनी आमच्यावरती केस टाकली. केस टाकल्यानंतर आम्ही निर्दोष त्या ठिकाणी सुटलो. त्या केसमध्ये कुठंच अटकलो नाही. म्हणजे एकीकडे हे सांगतात की लाडकी बहीण योजना काढतात आणि लाडक्या बहिणीवरतीच केसेस काढतात. हे कोणतं शासन, कोणतं सरकार? जेव्हा तुमच्यावरती तुम्ही आत्ता बोलले की तुमच्या काकांची बदली केली, म्हणजे तुमचे वैयक्तिक पातळीपर्यंत तुम्हाला आव्हान देण्यात आलेली या सगळ्या गोष्टी. आता एवढे मोठे नेते त्यांनी मला इतक्या याच्यामध्ये बघितलं म्हणजे त्यांनी ते कोणत्या अँगलने बघतं मला त्याचाच प्रश्न पडला आहे. जर भुमरे साहेब एवढ्या 30-35 वर्षापासून काम करतायत तालुक्यामध्ये, सगळे काही करतात, पण ते वैयक्तिक पातळीवर जायचं मला नाही वाटत मी काही एवढा मोठा माणूस होतो त्यांच्यासमोर किंवा काही होतो. पण त्यांनी मला त्यांच्या लेवलनं समजलं आणि माझी काकांची बदली असेल, आमच्यावर केसेस असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारे वैयक्तिक पातळीवर जाऊन त्यांनी हे कामं करायला नको पाहिजे होते, ते त्यांनी केलं, काही अडचण नाही. मग आता मी असं समजू का की आता भुमरे साहेब खासदार झालेत, आता त्यांचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही थोडक्यात सध्या, तर आता तुमचं वैर संपलं असेल? कारण आता ते खासदारकी, ते आता विधानसभेचा तुमचा प्रश्न होता, आता ते खासदारकीला गेलेले, आता विधानसभेचा त्यांचा प्रश्न नाही, म्हणजे आता काही गोष्टी म्हणजे शांत होऊ शकतात का? नाही, शांत व्हायला हे बघा, शांत काय आमच्याकडनं तर कोणत्या प्रकारचं काय मी काही त्यांच्यासोबत वैर धरला होता किंवा काही नव्हतं. हां, आमचा वैर एक होता की त्यांनी पक्षफुटी केली, आम्हाला त्यांचे तत्त्व नाही पटले, आम्ही आमच्या उद्धव साहेबासोबत राहिला. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा आणि आमचा कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता. आता ते विधानसभेवरती जागेवरती, त्यांच्या जागेवरती नक्कीच त्यांच्या मुलाला असेल किंवा कोणाला ती उभा करणार आहे, त्यामुळं ते त्यांच्या पक्षाचं काम करणार, मी माझ्या पक्षाचं काम करणार. ज्या भाजपसोबत आज शिंदे साहेबांची शिवसेना आहे, तो भाजप गट बोलतो की आम्ही परिवारवाद करणार नाही. मग भुमरे साहेबांनी जर मुलाला तिकीट दिलं तर हा परिवारवाद नाही का? आतापर्यंत बघा ना तुम्ही पैठणमध्ये कोणत्या शिवसैनिकावरती न्याय मिळाला, कोणत्या शिवसैनिकाला सांगा ना. जिल्हा परिषदेवरती ते स्वतःच, मार्केट कमिटीवरती त्यांचे बंधू, गावामध्ये त्यांचा पुतण्या, सगळ्या ठिकाणी त्यांच्याच घरातले लोक आहेत. आता विधानसभेवरती सुद्धा दुसऱ्या कोणाला आमदार व्हावं वाटत नाही का? सगळ्याला आमदार वाटतं. मग का बरं मुलाला तिकीट देतात? द्या म्हणा एका दुसऱ्या कोणाला, एखाद्या कार्यकर्त्याला द्या तिकीट, त्याला आमदार करा ना आमदार तुम्ही, पण शिवसैनिकाला आमदार करा. आता लोकसभेची निवडणूक झाली, भुमरे साहेब त्यात खासदार झाले. आधी विधानसभेची जागा जी पैठणच्या जागेवरती भुमरे साहेब आमदार होते, ती जागा आता सध्या रिक्त झालेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून असं समजतंय की त्यांच्याच मुलाला ती जागा मिळणार आहे, विलास बापूंना, आणि त्यांचं त्या पक्षवाढीसाठी तेवढं, म्हणजे पक्षवाढीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदानही आहे. काय योगदान आहे त्यांचं पक्षवाढीसाठी? अहो काय योगदान आहे? आम्ही शिवसैनिकाला विचारा तुम्ही, काही योगदान नाही आहे. मला सांगा, त्यांच्या मुलाने आतापर्यंत किती झेंडे लावले, त्यांनी आतापर्यंत किती बॅनर लावले, पक्षवाढी संघटनेसाठी किती ठिकाणी फिरले. अहो आम्ही शिवसैनिक त्या ठिकाणी, आम्ही झेंडे लावणारे कार्यकर्ते, आम्ही बॅनर लावणारे, आम्ही नेते आल्याच्या नंतर आम्ही जे फ्लॅग्स असतील त्या ठिकाणी, आम्ही पताके असेल, आम्ही स्वतःच्या झाडावर याच्यावर उभा राहू आम्ही लावलेले. त्यांनी काय लावलं? अहो ज्यावेळेस त्यांचे वडील उपसभापती होते, त्यांचा जन्म झाले 4-5 वर्ष, 3-4 वर्षाचे असतात, त्यांचा जन्म असा झाला की त्यांच्या तोंडात जन्मातच सोन्याचा चमचा आहे. काय योगदान यांचं पक्षवाढीमध्ये? काय काम केलं यांनी मला सांगा ना तुम्ही. काही नाही. सर्व काही भुमरे साहेब आतापर्यंत आमदार झाले, मंत्री झाले, हे सगळं पैठणच्या जनता जनार्दन मायबापाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी झाले. काही मुलाचं काही पक्षवाढीमध्ये काही योगदान नाही, मी तर म्हणतो सगळं शिवसैनिकाचं योगदान आहे त्या ठिकाणी. पण तसं बघायला गेलं तर ते जनता दरबार भरवतात, ते लोकांमध्ये असतात, ते विविध कार्यक्रमांमध्ये अहो जनता दरबार नाही, तो वसुली दरबार आहे, मी तर म्हणतो. अहो मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या पंचायत समितीमध्ये ते बसतात, पंचायत समितीत बसत असताना त्या ठिकाणी भुमरे साहेब प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतात की विरोधकाला सुद्धा विहिरी घ्या, सत्ताधाऱ्यांनी विहिरी घ्या, विहिरी सगळ्यांना माझा फायदा करून घ्या, मी मंत्री आहे, माझा फायदा करून घ्या. अहो त्या ठिकाणी मी 1000 नाही 5000 शेतकरी उभा करतो, त्यांच्याकडून 20-20 हजार रुपये त्या पंचायत समितीमध्ये घेतले जाते. त्यांनी असे एजंट लावलेले त्या ठिकाणी. आणि ज्या ठिकाणी ते जनता दरबार भरवतात त्या ठिकाणी शुक्रवारच्या दिवशी जनता दरबार झाल्यानंतर मी तर म्हणतो तो जनता फक्त वसुली दरबार आहे. याच्यासाठी वसूल दरबार की 20-20 हजार रुपये जे जमा केले असते ते 20-20 हजार रुपये विलास बापू जमा करते आणि आपल्या घरी त्या ठिकाणी निघून जाते. अहो मला सांगा, हे शेतकऱ्याच्या काय फायद्यासाठी?
20,000 देऊन विहिरी भेटताय का? 20,000 रुपये देऊन. अहो आम्ही आमच्या पैठण तालुक्याला वाटलं होतं, हे मंत्री झाले, पालकमंत्री झाले, तर त्या ठिकाणी वाटलं होतं की आता आपल्या पैठण तालुक्याचा विकास होईल पैठणचा, पण काही नाही. त्या ठिकाणी सगळा वसुली दरबार चालू झाले. त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक विहिरीसाठी पैसे दिले 20,000 रुपये त्या ठिकाणी घेतले जातात. 20,000 रुपये. अहो मी तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी पंचायत समितीला आमचा एखादा शेतकरी गेला, शेतकरी गेल्याच्या नंतर शेतकरी काय सांगतो, त्या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी सांगतात की तुम्ही सही घेऊन या. कोणाची सही घेऊन या? विलास बापूची सही घेऊन या. अहो सही आणताना हे कोण आहे? त्या ठिकाणी बीडीओ आहे का? त्या ठिकाणचे सभापती आहे का? कोण आहे हे? सही कशाची आणायची? म्हणजे हे येऊ द्या आमचं सरकार, नंतर सगळ्यांचा आम्ही हिशोब घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही पण. म्हणजे हे तुम्ही आरोप करताय की ही सत्य परिस्थिती आहे. याच्याकडे काही पुरावे आहेत? 100% पुरावे. मी 1000 लोक तुमचा मीडिया घेऊन या तुम्ही, मी 1000 लोक तुमच्या समोर उभा करतो, सगळे स्टेटमेंट देतील. 20,000 रुपये किती लोकांनी दिले, मी स्टेटमेंट द्यायला लावतो. आणि सत्य परिस्थितीवरचे लोक सगळे. आणि हे फक्त विहिरींच्याच बाबतीत आहेत की अजूनही काही गोष्टी? सगळ्या बाबतीमध्ये. पण विहिरीचा तुम्हाला खास करून मुद्दा सांगितलं मी. सगळ्याच गोष्टीवरती सगळं टक्केवारी चालू आहे. कितीतरी चालू होते, कितीतरी ह्या ठिकाणच्या पण काही लोकांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे, या ठिकाणी मीडियावरती बोललेले आहे, भाषणामध्ये भरसभेमध्ये बोललेले किती टक्के घेतात म्हणून. टक्केवारीचा बाजार चालू आहे सगळा. या घराणेशाहीमुळं जे तरुण मंडळी असतील, माझ्या वयातील जे मुलं असतील ज्यांना राजकारणात इंटरेस्ट असतात, या घराणेशाहीमुळं त्या लोकांना संधी मिळत नाही. भाजप आतापर्यंत आरोप करत आला की आमच्याकडे घराणेशाही नाही, त्याच पक्षासोबत त्यांच्यासोबत असतानाही आज घराणेशाही चालू आहे. मग आमच्यासारख्या तरुणांनी निवडणुकीत कसं यायचं? आणि तुम्ही जेव्हा त्या पदावरती येताल, तेव्हा तुम्ही त्या सत्तेमध्ये असताना, तेव्हा तुम्ही यावरती उपाययोजना म्हणून काय तुमच्या डोक्यात प्लॅन आहेत की म्हणजे काय गोष्टी केल्या पाहिजेत की जेणेकरून नवीन तरुणांना संधी मिळेल? 100% चांगला प्रश्न आहे तुमचा. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला, खरोखर तुमचं स्वागत आहे त्याच्यासाठी. कारण की आपण आतापर्यंत बघत आलोय की जो कोणी आमदार असेल, जो कोणी खासदार असेल, एखादा खासदार असलो तर त्याचाच मुलगा आमदार असतो, दुसरा कोणी आमदार त्या ठिकाणी होत नाही. आणि हे बघा, तुमच्या आमच्यासारखे नवतरुण नवतरुणला असं वाटतंय की आपले पण पक्षामध्ये जायला पाहिजे, पक्षामध्ये गेल्याच्यानंतर आपण पण एखाद्या पदावरती गेलो पाहिजे, तर त्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागतो आणि त्याला फळ मिळत नाही. फळ कसं मिळत नाही? की त्याला काही राजकारणाचा वारसा नसतो. वारसा म्हणजे त्याचे कोणी वडील असेल, आजोबा असेल, हे त्या ठिकाणी ज्या ठिकाणचे त्याचे वडील कोणी असेल तर मुलाला चान्स मिळतो. पण आपल्यासारख्या नवतरुण मंडळीला खूप त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो आणि संघर्ष केल्यानंतर फळ मिळेल का नाही मिळेल हा पण खूप मोठा प्रश्न असतो. कारण की आमच्याच तालुक्यात जर बघितलं तुम्ही, पैठणमध्ये बघितलं, ते भुमरे साहेब आमदार, त्यांचा मुलगा जिल्हा परिषद सदस्य. अहो मी जिल्हा परिषद उभा व्हायचं, मला तिकीट घ्यायचं तर मला एवढा संघर्ष करावा लागला. मला 250 गाड्याचा ताफा घेऊन त्यांच्याकडे गेलो, त्यावेळेस मला तिकीट मिळालं होतं. आणि त्यांच्या मुलाला काहीच नाही केलं, ॲटोमॅटिक बी फॉर्म त्यांच्याकडे गेला. ही आमच्या दोघांमधले फरक आहे. मला ज्यावेळेस तिकीट पाहिजे होतं तर मला 250 गाड्याचा ताफा घेऊन महिनाभर रोज घरी चक्रा मारा लागायच्या, त्यावेळेस कुठं मला तिकीट मिळालं. आणि त्यांच्या मुलाला एकही रुपये खर्च न करता, काही काम न करता त्या ठिकाणी त्यांना तिकीट मिळालं. म्हणजे कोणत्याच प्रकारची मेहनत नाही घ्यावी लागली. हे राजकारणामधला ज्याच्या वडील त्या ठिकाणी असेल, हा फरक त्या ठिकाणी मला जाणून आला. आणि मी तुम्हाला सांगतो, उद्या मी उच्च पदावरती गेलो किंवा उद्या मोठ्या पदावरती मी गेलो तर सगळ्यात पहिलं जे घराणेशाहीचं राजकारण असेल, माझ्या बाबतीत तरी घराणेशाहीचं राजकारण मी कधी होऊन देणार नाही. मी सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं मी त्या ठिकाणी 100% काम करेल. त्या मागच्या 2-3 दिवसांमध्ये सेनेटच्या निवडणुकीचे रिझल्ट आले, त्यात तुमच्या पक्षाने चांगल्या प्रकारे यश मिळवलं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही त्या तरुणाईला शुभेच्छा देताल का? 100% त्यांना सर्वांचे आम्ही अगोदरच शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहेच. आणि तुम्हाला सांगतो, आमच्या पक्षाने त्या ठिकाणी सगळ्या जागेवरती विजय मिळवला. यांना त्या ठिकाणी खातंसुद्धा उघडता नाही आलं. येतो अभि झाकी आहे, विधानसभा अभि बाकी आहे. विधानसभेला तुम्ही पैठण तालुक्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात का? आणि इच्छुक जर असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे, या शिवसेनेने तुम्हालाच तिकीट का द्यावं पैठण तालुक्यामध्ये? सगळ्यात पहिले म्हणजे मी पैठण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक 100% आहे. आणि मागील 2 वर्षापासून मी मुळाचा शिवसैनिक, पण 2 वर्षापासून, ह्या 2 ते 2.5 वर्षापासून मी त्या उमेदवारी मिळाली असं समजून मी त्या ठिकाणी काम करतोय.
पक्षवाढीचं काम करतोय आणि विधानसभा लढवायची यासाठी सुद्धा काम करतोय. कारण की पक्षाने माझ्यावरती तालुका प्रमुख ही जबाबदारी त्या ठिकाणी दिली आणि जबाबदारी देत असताना माझ्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की आता आपल्याला विधानसभा लढायची, त्या ठिकाणी आपण काम या ठिकाणी केलं पाहिजे. 2.5 वर्षापासून मी त्या ठिकाणी काम करतोय. मी नवीन असताना सुद्धा ज्या ठिकाणी आमच्याकडे जी गद्दारी झाल्यानंतर सगळीकडे काम करणं सोपं होतं, पण एका पालकमंत्र्याच्या विरोधात काम करणं खूप मोठं अवघड परिस्थिती त्या ठिकाणी होती. पण त्या ठिकाणी मी उभा राहिलो. माझ्यासोबत माझे सगळे शिवसैनिक, मायबाप जनता जनार्दन पैठण तालुक्याने आम्ही नवीन असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, भरभरून आशीर्वाद त्या ठिकाणी दिले आणि माझे सगळे माझ्यासोबतचे सहकार्याने सुद्धा मला त्या ठिकाणी सहकार्य केलं. पक्षवाढीमध्ये मला सहकार्य केलं. आम्ही आतापर्यंत कितीतरी कार्यक्रम पैठण विधानसभेमध्ये घेतले, आम्ही कितीतरी मोठ्या सभा त्या ठिकाणी घेतल्या, पण एकही सभा आमची फेल गेली नाही, एकही कार्यक्रम आमचा फेल गेला नाही. आम्हाला त्या ठिकाणी सर्व पैठण विधानसभेच्या मतदार जनता जनार्दनांनी भरपूर आशीर्वाद त्या ठिकाणी दिला आणि आमचे कार्यक्रम त्या ठिकाणी सगळे यशस्वी त्या ठिकाणी झाले आणि मी येथे विधानसभा निवडणूक मी 100% लढवणार म्हणजे लढवणार. पक्ष फुटीनंतर तुमच्याबद्दलच्या काही गाजलेल्या गोष्टी आहेत. त्यातलं एक गोष्ट म्हणजे शिंदे साहेब आणि भुमरे साहेबांचा जो ताफा बिडकीनमधून गेला, तेव्हा तुम्ही गोमतर शिंपो आंदोलन तुम्ही बिडकीनमध्ये केलं. त्यामागचा हेतू काय होता आणि का केलं होतं ते आंदोलन तुम्ही? सगळ्यात म्हणजे प्रचंड राग त्या गद्दाराबद्दल माझ्या मनामध्ये होता. ज्या ठिकाणी ते येणार होते, 4 दिवसापासूनच पोलीस प्रशासक मला बघत होते, हा काही राडा करतो की काय बघत होते. मला सगळ्या नजरकैदेमध्ये मी होतो त्यावेळेस आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड, कारण की गद्दार आहे. ज्या शिवसेनेने आपण काही नसताना एकनाथ शिंदेसाहेब असतील, भुमरे साहेब असतील, एकनाथ शिंदेसाहेब काय होते, एक रिक्षा चालवायची. सर्वसाधारण बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना उचललं. भुमरे साहेब काय होते, एक साधे स्लिप बॉय होते. यांनासुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी उचललं आणि यांना आमदार केलं, यांना मंत्री केलं, पालकमंत्री केलं, म्हणजे एवढ्या मोठ्या पदावरती त्यांना नेऊन बसवलं. पण त्यांनी काय फळ मिळालं, त्याचं काय फळ दिलं त्यांनी? आपल्यावर जो विश्वास टाकल्यानंतर आपल्याला समजा त्या लेवलमध्ये, त्या पात्रतेमध्ये आपल्याला जर एखाद्या संघटनेने, त्या बाळासाहेबांनी, ज्या मातोश्रीने आम्ही त्याला श्रद्धास्थान मानतो, त्या मातोश्रीने आपल्याला तिथं नेऊन बसवलं. शेवटीने त्यासोबत गद्दारी केल्यानंतर आमच्या पैठणला, जसे आमची पैठण तालुका म्हणजे ही पावनभूमी, संत एकनाथांची पावनभूमी आमची पैठण तालुका. आमच्या पावनभूमीमध्ये गद्दारांचे पाय पडले तर मी ते गोमित्र घेऊन सगळं शुद्धीकरण करतो, तसं मी ते शुद्धीकरण त्या ठिकाणी केलं मी त्यावेळेस. या व्यतिरिक्त तुमचं एक आंदोलन तुमचं खूप गाजलेलं आहे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन केलं होतं पैठण येथे, त्या आंदोलनाबद्दल काय सांगाल आणि त्याची पार्श्वभूमी काय होती? शेतकऱ्यांसाठी मी आंदोलन केले होते. शेतकऱ्यांसाठी DMIC मध्ये शेतकऱ्यांचे पैसे त्या ठिकाणी अटकलेले. DMIC होत असताना तुम्ही ॲक्वार जमिनी केल्या, पण आतापर्यंत त्या लोकांचे काही पैसे मिळाले नाही. शेतकऱ्यांवरती काय हातावरती पोट असतं शेतकऱ्यांचं, आणि तुम्ही त्या ठिकाणी आता महागाई वाढते. जर शेतकऱ्याला पैसे मिळाले तर शेतकऱ्यांनी इथलची 2 एकर जमीन घेतल्यानंतर 2 एकर कुठंतरी, 3 एकर कुठंतरी जमीन घेतली असती. पण आजची जमीन, त्यावेळेची जमीन असताना समजा 5 लाख रुपये एकर, आताचे रेट झाले 10 लाख रुपये, 12 लाख रुपये एकर. मग त्यावेळेचे पैसे मिळणारे आता, मग त्या लोकांचा फायदा होणार आहे का शेतकऱ्यांचा? नाही होणार. त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये मी रोडवर उतरलेलो आहे आणि इथून पुढं सुद्धा शेतकऱ्यावरती जर अन्याय होत असेल, आमच्या पैठण विधानसभेच्या क्षेत्रामध्ये ज्या शेतकरी असतील किंवा कोणी कष्टकरी असेल, कुणावरही जरी अन्याय झाला तर मी 100% रोडवर उतरणार आणि त्यांच्यासाठी आंदोलनं असेल की त्यांच्या पाठीशी उभा राहून काय करता येईल त्यासाठी मी 100% प्रयत्न मी आज पण करत आलोय, उद्या पण करणार. आता निवडणुकीवरती काही प्रश्न विचारतो. जी आता येणारी विधानसभा आहे, जर का तुम्हाला शिवसेना गटाकडून, जर का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जर का तुम्हाला उमेदवारी मिळाली, तर तुम्ही तालुक्यासमोर कोणते विकासाचे मुद्दे मांडणार आहात आणि तुमचं विकासाचं विजन काय राहील? आणि खास करून यामध्ये अजून एक ॲड करतो की खास करून आमच्यासारख्या तरुणांसाठी काय पॉईंट्स असतील तुमच्याकडे, की आमच्यासाठी काय काय गोष्टी होतील आणि आम्ही काय म्हणून तुमच्याकडे एक आमदार म्हणून बघावं? ज्यावेळेस मी पैठण तालुक्याचा आमदार होईल, ज्या दिवशी मी आमदार झालो, तर माझे सगळ्यात पहिले माझे विजन पैठण तालुक्याची, पैठण विधानसभेचे माझे विजन असेल की सर्वात पहिले आपला पैठण डॅम, जायकवाडी डॅम हा खूप मोठा डॅम आहे आणि आतापर्यंत फक्त पैठण तालुक्यामध्ये 15% शेतीला पाणी मिळालेलं डॅमचं. ते डॅमचं पाणी, जे डॅमच्या आजूबाजूला लोक आहेत, जे कॅनलच्या बाजून लोक आहेत, त्या लोकांना पाणी मिळालेलं. ते पण पाणी कसं मिळालं? स्वतः पाईपलाईनी करून त्यांनी, ज्याचे कोणी 5 लाख, कोणी 7 लाख, कोणी 10 लाख खर्च करून
ज्याच्या जवळजवळच्या शेतामध्ये त्यांनी पाणी नेलं आहे. पण आणखी पण बाकी जो एरिया आहे पैठण विधानसभेचा तो ड्राय एरिया आहे. बऱ्याच ठिकाणी तर उन्हाळ्यात अशी परिस्थिती आहे, त्या ठिकाणी जनावराला प्यायलासुद्धा पाणी नसतं. त्या ठिकाणी ड्रममध्ये पाणी घेऊन येतात, एक ड्रम कापून असं टाकलं आणि त्याच्यामध्ये जनावराला पाणी प्यावं लागतं. अशी परिस्थिती. माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा आतापर्यंत उतरलेला नाही आहे. काही ठिकाणचं उतरला, काही ठिकाणचं उतरलेलं नाही. त्या ठिकाणी सगळ्यात पहिले माझं जे व्हिजन असेल की पैठण डॅमचं पाणी आपल्या तालुक्यात कसं फिरवता येईल त्यासाठी मी 100% प्रयत्न करणार. दुसरी गोष्ट, पहिले आपले पैठण MIDC झाली. MIDC पूर्णपणे फेल गेली. आता एक बिडकीन DMIC फेल गेली म्हणजे तिथे कंपन्या नाही, थोड्याफार कंपन्या आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा कंपन्या असताना जे आता तुम्ही विचारलं की नवतरुण मंडळीचं काय, आता तुम्हाला सांगतो, आता जे नवतरुण असतील की आजूबाजूचे पुणे असेल किंवा अशा प्रत्येक ठिकाणी लोक त्या ठिकाणी गेलेत, मुलं त्या ठिकाणी स्थायिक झालेत की ह्या ठिकाणी काम नाही. काम आहे तर स्थानिकला प्राधान्य नाही, स्थानिकाला कामावरती घेतल्या जात नाही. त्या ठिकाणी ज्या काही कंपन्या असेल तिथं स्थानिकचे लोक नाही, बाहेरून त्या ठिकाणी आयात केलेले लोक त्या ठिकाणी आहे. पण त्या ठिकाणी माझं एक असेल की दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जी DMIC होती, तसं पिंपरी चिंचवड असेल, असं व्हिजन एक असेल की एक चांगल्या दर्जेदार कंपन्या आपल्या ह्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि कंपन्या झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपल्या पैठण विधानसभा क्षेत्रामधले जे त्या ठिकाणचे तरुण असतील किंवा त्या ठिकाणची कोणी कष्टकरी असतील, कोणी त्या ठिकाणची एज्युकेशननुसार जे त्या पात्रतेमध्ये असेल, सगळ्यात पहिले माझं असेल की आपण त्यांना त्या ठिकाणी कामाला आपण त्या ठिकाणी लावलं पाहिजे. जर आमच्या मंडळीला कामाला लावलं नाही तर आम्ही कंपनीमध्ये आमच्या मंडळीला घेतल्याशिवाय दुसरे लोक भरून देणार. हां, आमचे तुम्ही 100% घ्या, आमचे झाले तर तुम्ही नक्कीच बाहेरून घ्या, आम्ही स्वागत करू त्यांचं, आम्ही स्वागत करू. पण आमची मंडळी घ्या आणि आमच्या मंडळीने जर काही चुकी केली तर त्यांना काढायला आम्ही येऊ, हे पण तुम्हाला सांगतो. जर एखादा असेल खोडकर, एखादा विद्यार्थी असेल किंवा एखादा मुलगा त्या ठिकाणी असेल, तो जर कंपनी जाणून बुजून जाऊन त्रास द्यायचं काम करत असेल तर आमच्यासारख्याला सांगा, आम्ही त्या मंडळीला बाहेर काढू. पण काही नसताना तुम्ही गावाबरोबर किडे रगाडता, हे आम्ही त्या ठिकाणी खपून घेणार नाही. आपण 100% त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या मंडळीला काम देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू, हे माझं व्हिजन असणार. दुसरी गोष्ट, आता आमच्या पैठणवरून ते संभाजीनगरमध्ये येण्यासाठी मुली असतील, मुलं असतील, जे काही रस्त्याने असेल, सगळ्यांना कॉलेजसाठी यावं लागतं. माझ्या हिशोबाने पैठण तालुक्यामध्ये एक चांगलं कॉलेज त्या ठिकाणी असायला पाहिजे, जेणेकरून जाण्याचं. आता तुम्ही बघतात मुलीला, काही जण ग्रामीण भागातले मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. कशासाठी की जाण्याचा त्रास होतो, खूप लांब आहे कॉलेज जीवनामध्ये, त्यामुळं आई वडील मुलीला पाठवत नाही. तर माझं एक असं एक असेल की त्या ठिकाणी आपल्याच तालुक्यात जे आपलं हक्काचं कॉलेज असेल, मुला मुलीला त्या ठिकाणी शिक्षण घेता येईल, त्या ठिकाणी प्रयत्न करणारे कॉलेज आणण्याचं काम त्या ठिकाणी करणार. दुसरी गोष्ट, रोज आमच्या रोडवरून एवढ्या ॲम्ब्युलन्स पळतात, ॲम्ब्युलन्स एवढं पळतात. आमच्याकडं चांगला हॉस्पिटल मोठं, तसं इकडं सिग्मा असेल किंवा मोठमोठे जे हॉस्पिटल आपल्या संभाजीनगर, ते हॉस्पिटलसुद्धा आमच्या तालुक्यामध्ये आलं पाहिजे, ह्यासाठी सुद्धा प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार आहे. असं माझं असं याच्यामध्ये प्रत्येक आहे, खूप मोठे आहे, शेतकरी असतील, कष्टकरी असेल, वेगवेगळे त्या ठिकाणी व्यापार असेल, ह्या सगळ्यांसाठी माझं व्हिजन असेल की ते चांगलं व्हावं, पैठण तालुक्याला चांगलं नाव रूपाला यावं. आमचं गार्डन आहे पैठणचं, ते गार्डन खूप नावं रूपालं होतं, पण तिथं आज जनावर चारतं आहे, अशी परिस्थिती गार्डनची आहे. आमची पैठणी आहे, पैठणी क्रस्टल पळवलं आहे आमचं, क्रस्टल आमच्या नावावरती, पण पैठणी बनत नाही. ते आणण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे, गार्डन चालू करण्याचं काम करणार आहे, पैठणमध्ये पाणी फिरवण्याचं काम करणार आहे, हॉस्पिटल आणण्याचं काम करणार आहे, कॉलेज आणण्याचं काम करणार आहे. हे माझं व्हिजन त्या ठिकाणी आमदार झाल्यानंतर ते असणार आहे त्या ठिकाणी. एकनाथ शिंदे साहेब सध्या मुख्यमंत्री आहेत, भुमरे साहेब त्यांच्या खूप जवळचे मानले जातात, पैठण तालुक्याचे ते आमदार आहेत. तर मग एकनाथ शिंदे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री आहे तेव्हापासून काही मोठमोठ्या योजना पैठणसाठी आल्या आहेत का? एकही योजना पैठण तालुक्यात आलेली नाही. मला सांगा तुम्ही कोणची योजना पैठण तालुक्यात आली? आमच्याकडं गट्टू, सभामंडप याच्या व्यतिरिक्त काय आलं आमच्याकडं? आणि गट्टू प्युअर ब्लॉक ही ग्रामपंचायत काम करते, त्यामध्ये आमदाराचं असणं एवढं काही हे नाही, आमदाराने फक्त सभामंडप दिले आमच्याकडे. पण आता लाडकी बहीण, लाडका भाऊ ह्या योजना आल्या आहेत ना. अहो, काही महिला मंडळींनी स्टेटमेंट आमच्याकडे केलं, काही महिला मंडळी आम्हाला भेटल्यात. लाडकी बहीण सुरक्षित आहे का? भरपूर महिलांची आमच्यासोबत ज्यावेळेस चर्चा करतात किंवा भेटतात, आम्ही दौऱ्यावर असतो, फिरतो, त्यावेळेस महिला मंडळ सांगतात की भाऊ आम्ही असं फिरतो रोडवरती तर आम्हाला आमची सुरक्षा महत्त्वाची, आम्हाला वाटतं की लाडकी बहीण नको, आमची सुरक्षा सगळ्यात पहिले महत्त्वाची. आता कालचं प्रकरण बघितलं तुम्ही, बेळगावचं प्रकरण. अहो, एका चिमुकलीवरती अत्याचार होते, काय करताय शासन? अहो, तुम्ही लाडकी बहीण देण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही बहिणीला सुरक्षित ठेवा, ह्या गव्हर्नमेंटने ते काम केलं पाहिजे सगळ्यात पहिले, असं मला वाटतं. लाडकी बहीण सुरक्षित आहे का?
तुम्ही लाडक्या बहिणीवरती योजना काढतात, पण सगळ्यात पहिले तुमचं काम आहे की तुम्ही लाडकी बहीण सुरक्षित ठेवा. 100% महिलाला तुम्ही लाडकी बहीण योजना द्या. सगळ्यात पहिले तुम्ही महिलेची सुरक्षा ठेवा, बहिणीला सुरक्षित ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजना देताय. अहो तुम्ही त्यांसाठी कामधंदे पण बघा. एखादं काम त्यांना, एखाद्या महिला मंडळाला काहीतरी तुम्ही वेगवेगळ्या योजना त्यांना द्या की त्या घर बसल्या ते त्या ठिकाणी काम करू शकते. हे पण योजना सरकारने द्यायला पाहिजे महिला मंडळींसाठी. तुम्ही फक्त एका ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण योजना काढायची आणि चॉकलेट द्यायचं, हेच काम आहे सरकारचं. ही लाडकी बहीण योजना हे कायमस्वरूपी चालणार आहात का? 2 महिने फक्त निवडणुकीच्या, याच्या अगोदर का बरं लाडकी बहीण काढली नाही त्यांनी? 2.5 वर्षापासून गव्हर्नमेंट यांचं आहे ना. 2.5 वर्षापासून का बरं कल्पना डोक्यात नाही आली तुमच्या डोक्यामध्ये कल्पना निवडणुकीच्या अगोदरच का बरं आली? निवडणुकीच्या वेळेसच का बरं आली? अगोदरपासून केलं असतं तर आम्ही स्वागत केलं असतं. खरोखर लाडक्या बहिणीला ते लाडक्या बहिणीचा विचार केला लाडक्या बहिणीचा. तुमच्या मते हे पुढं चालून निवडणूक झाली की हे बंद पडणार? मी तुम्हाला सांगतो, हे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती यांनी दिले चॉकलेट आहे. निवडणुकीच्या तोंडावरती चॉकलेट आहे. हा, यांनी 2-2.5 वर्ष अगोदर का बरं लाडकी बहीण काढली नाही? यांनी काढायला पाहिजे होती लाडकी बहीण अगोदर. आणि याचा एक परिणाम असाही असू शकतो, म्हणजे की गव्हर्नमेंटची जे तिजोरी आहे त्यावरती याचा खूप मोठा दबाव पडू शकतो. 100% मी तुम्हाला सांगतो. आणि आमच्या तुम्हाला सांगतो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मुलांसाठी गणवेश यायची. गणवेश यायची. ह्यावेळेस गणवेश आले का? एखाद्या शाळेत विचारा ना तुम्ही, कुठे गेला गणवेशचा पैसा? मी आता पेपरला बातम्यांमध्ये बघितलं की शिंदे साहेबांनी ते सभागृहामध्ये पहिले ते ड्रेस दाखवले, त्यानंतर आपल्या छत्रपती संभाजीनगरची बातमी आली, ते खिसे बॅक साईडनी शिवलेले होते. सगळा फ्रॉड त्या ठिकाणी झालेला आहे. फ्रॉड त्या ठिकाणी झाले. बॅक साईडने खिसे, कुठून काय उलटे सुलटे. दानवे साहेबांनी प्रश्न उपस्थित केला होता. हे फक्त छत्रपती संभाजीनगरमध्येच झालं की इतर ठिकाणी झालं? हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये झालं, सगळीकडे झालंय ते. बरं, या सगळ्या राजकीय चर्चांनंतर मला तुम्हाला काही प्रश्न असे विचारायचे आहेत की तुमच्या मते एक चांगला नेता होण्यासाठी कोणकोणते गुण आवश्यक आहेत आणि त्यांनी कशी नीतिमत्ता ठेवून कसं त्याचे विचार असले पाहिजे, त्यांनी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून तो एक चांगला नेता होऊ शकतो? 100% मी तो तुम्हाला सांगतो, एक उच्च शिक्षित नेता पाहिजे शिक्षणाचं. कारण की तो त्या आमदार म्हणून त्या विधान भवनामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या पैठण तालुक्यासाठी वेगवेगळ्या योजना, जे आपण आता बघितलं डिजिटल जमाना झाला आहे सगळा. डिजिटल जमान्यामध्ये आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आपल्याला त्या ठिकाणी आणता आल्या पाहिजे. आपल्या पैठण विधानसभेमध्ये आपल्याला आणखीन वेगवेगळे नवीन नवीन प्रोजेक्ट काय आणता आले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना काय आणता आल्या पाहिजे. ह्या ठिकाणी आपण सगळा विचार त्या ठिकाणी करता आला पाहिजे. असा नेता त्या ठिकाणी जायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जो नेता जनतेमध्ये असतो, जो आमदार सर्वांचे सुख दुःख वाटून घेणारा पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, अहो माझ्या याच्यामध्ये मला लोक हक्काने मला रात्री 12-12, 1-1 वाजता फोन करतात, 2-2 वाजता फोन करतात. अहो एकाने तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक छोटंसं उदाहरण आहे. एकांची दोघांची पैन लागली, शर्यत लावली, रात्री 1 वाजता ते एकाने फोन केला. ते दोघं वेगवेगळ्या गटाचे होते. रोज दोघं जण भेटल्याच्या नंतर त्याने सांगितलं की फोन म्हणे तुमचे भाऊ फोन उचलणार नाही. फोन उचलला तर त्यांना तू अमक्या ठिकाणी बोलव, येतील का बघ. त्यांनी आता मी रात्री म्हणल्याच्यानंतर फोन तर मी पहिले फोन उचलतो, कारण की दिवसा न उचलला तरी चालतो, पण रात्रीच्या वेळेस हा फोन आपण अवश्य उचलायला पाहिजे. कोणाच्या अडचणी असतात. त्या ठिकाणी एकाने पैज लावली आणि मला फोन केला रात्री 1 वाजता. मी आलो, उठला, हा बोला. हो कुठे आहे म्हणे? आता घरी आहे. एक काम करा म्हणे, अर्जंट ह्या ठिकाणी तुम्ही या. काय झालं म्हणलं? नाही मला माहीत नाही म्हणे, तुम्ही लगेच. मी उठलो, गाडी घेतली, गाडी घेऊन मी त्या ठिकाणी गेलो. गेल्याच्या नंतर ते नाही आले का नाही भाऊ आपले? ते म्हणे हा आले. म्हणलं काय झालं? नाही म्हणे आमच्या दोघांची शर्यत लागली होती म्हणे 500-500 रुपयाची. त्या ठिकाणी ते सांगितलं तुमचे भाऊ येणार नाही आणि मी फोन केला आणि तुम्हाला बोलवलं. म्हणलं धन्य आहे म्हणलं भाऊ, तुम्हाला सोडतो घरी नेऊन, चला दोघांना. म्हणजे इथपर्यंत त्यांना असा हवा वाटणारा नेता मी त्यांच्या आहे. कारण की हक्काने मला रात्री कुणी फोन करतात, कुणी बोलवतं, काही हे करतात, म्हणजे हक्काने मला कामं सांगतात. आणि सगळ्यांनी असं वाटतं त्यांना की हा नेता आपला आमदार व्हायला पाहिजे आणि याच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा विकास होईल आणि आपल्या हक्काचा माणूस एक होईल. ह्याच ठिकाणी लोक मला आपलं असं मानणारे लोक माझी जनता जनार्दन पैठण विधानसभेमधले आहेत. आपण राजकीय घराणे जेव्हा बघतो, राजकीय घराणे म्हणजे असं एक स्टेटमेंट असं पकडा की एक गोष्ट अशी समजा की ज्यांनी 15 वर्षपेक्षा जास्त आमदारकी एखाद्या घराण्यात आहे, त्याला आपण एक एक्झाम्पल म्हणून एक घराणे, मोठे घराणे म्हणू.
त्यामध्येच समजा विखे पाटील असतील, विखे पाटलांनी भरपूर कॉलेजेस, त्याच्यानंतर हॉस्पिटल्स, भरपूर गोष्टी त्यांनी नगरमध्ये घेऊन आले. त्याच्यानंतर अजून थोरात पाटील असतील, विखे पाटील असतील, त्यानंतर बाकी भरपूर भागांमध्ये एक राजकीय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये एक राजकीय घराणं आहे की ज्यांनी तिथे त्या सुविधा आणल्यात, कॉलेज असो किंवा मग हॉस्पिटल असो. भुमरे साहेबांकडेही तशी 30 वर्षापासूनची सत्ता आहे, तर त्यांनी आतापर्यंत त्या गोष्टी आणल्या नाहीत आणि तुम्ही त्यांच्या सोबत होतात. तुम्ही कधी त्यांना असं सुचवलंय का की साहेब आपण असं करू, आपल्या तालुक्यामध्ये अशा गोष्टी आणू, तशा गोष्टी आणू? आम्ही प्रत्येक वेळेस असायचो, त्यावेळेससुद्धा आम्हाला वाटायचं ते वयाने मोठे, सगळ्यांनी वडीलधारी मंडळी होते, आम्ही त्यांना सुचवणं एवढी मग आमची पात्रता नव्हती की आम्ही काम सांगणार त्यांना. ते आदेश करायचे, आम्ही त्याचं पालन करायचो, पण आमची एवढी पात्रता नव्हती आम्ही त्यांना काम सांगणार. पण आमच्या डोक्यामध्ये एक होतं की साहेबांनी आपल्या तालुक्यासाठी एखादं मोठं हॉस्पिटल आणावं, एखादा कारखाना त्या ठिकाणी आणावं, असं आम्हाला वाटत होतं. आता प्रत्येक आम्ही तालुके बघितले, प्रत्येक जिल्हे बघितले, ज्याच्या त्याच्या मतदारसंघात 30, 35 वर्ष एखादा नेता, आमदार, खासदार त्या ठिकाणी असतो, त्यांनी त्याचा तालुका सुजलम सुफलम केलेला असतो. पण आमच्या तालुक्यामध्ये असं काही झालं नाही. आमची पण इच्छा होती, आमचीच नाही सगळ्या पैठण तालुक्यात इच्छा होती की आपल्या तालुक्यात काही नाही काही व्हावं. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, ॲम्ब्युलन्स आमच्या रोडून पळत आहेत, आमच्या माता भगिनी कॉलेजसाठी असेल, दवाखान्यासाठी असतील, सगळे आमचे संभाजीनगरला येतात. आमच्या तालुक्यात ती कशी सुविधा त्या ठिकाणी, आमच्याकडे सुविधा एक झाली फक्त, त्यांनी फक्त एकच काम केलं, 35 वर्षात दुसरं कोणतं काम केलं नाही, तर त्या ठिकाणी एक काम केलं त्यांनी, वाईन शॉप आणल्याचं. वाईन शॉप त्या ठिकाणी आणलं म्हणजे मुलं जे नवतरुण मुलं आहे, नवतरुण मुलाला काय पाहिजे, त्यांना रोजगार कसं उपलब्ध होता येईल, त्यांचं शिक्षण कसं चालेल, या ठिकाणी काम करायचं सोडून दिलं त्यांनी. आणि मुलं कशी व्यसनाधीनकडे जातील या ठिकाणी त्यांनी काम केलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी दारूचं काम म्हणजे वाईन शॉप आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि आमच्या तालुक्याचं वाटोळं केलं त्या वाईन शॉपमुळे. कारण की त्या ठिकाणचं वाईन शॉप, मी जिथं राहतो त्या ठिकाणून काही अंतरावरती तो वाईन शॉप आहे, फारोळ या गावामध्ये. त्या ठिकाणी आतापर्यंत 302 त्या ठिकाणी कधी झालेलं नव्हतं. आतापर्यंत आपण पोलीस डायरीवर जर बघितलं तर त्या ठिकाणी 2 ते 302 त्या ठिकाणी झाले, म्हणजे मर्डर त्या ठिकाणी झाले. त्या ठिकाणच्या माता भगिनी असतात, कारण की लोक सगळे पिलेले असतात, त्या ठिकाणच्या माता भगिनी 6-7च्या नंतर जाऊ शकत नाही. त्या फारोळा गावामध्ये कितीतरी महिला मंडळींनी एवढा ग्रामसभेमध्ये गोंधळ घातला, सगळ्या याच्यामध्ये गोंधळ घातला की वाईन शॉप नको, त्या ठिकाणी हटावं. त्या ठिकाणी भुमरे साहेबाला सुद्धा काही माता भगिनी फोन केले, त्यांनी सांगितलं नाही 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 मला नाही माहीत की, म्हणजे त्यांनी टाळाटाळीचं उत्तर त्या ठिकाणी दिलं आणि वाईन शॉप त्या फारोळा गावामध्ये आणून त्या ठिकाणी ठेवलं. त्या फारोळा गाव एवढे त्रस्त त्या ठिकाणी आहे. सगळ्यात पहिले आम्ही त्या ठिकाणी गावात गेलो, गावकरी प्रश्न, तुम्ही आमदार झालं पहिले ते वाईन शॉप काढा म्हणे. 100% काढू म्हणलं आपण वाईन शॉप. आमदार झाल्याच्यानंतर वाईन शॉप कसा काढता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब, यांचे आणि भुमरे साहेबांचे संबंध खूप चांगले आहेत आणि आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो की पैठणला सध्या खूप जास्त निधी मिळाला आहे. साहेब, पैठणला तुम्ही जो विषय मांडला, अहो पैठणला फक्त ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आहे. अमक्या गावाला इतका कोटी निधी, तितक्या ह्या गावाला तितका कोटी निधी, त्या गावाला तितका कोटी निधी. अहो जर एवढा निधी जर आमच्या पैठण तालुक्याला भेटला असता ना, तर आमचा पैठण तालुका दुबई झाली असती, दुबई. आमच्याकडे गड्डे तसेच आहेत. अहो आमच्याकडे पाठीमागं तुम्हाला सांगतो, एका गावामध्ये एक इसमचं दुखायला लागलं होतं, त्याला हॉस्पिटलला जायचं. हॉस्पिटलला जायच्यानंतर त्याला रोडवरती घेऊन येण्यासाठी बैलगाडीचा वापर करण्यात आला. न्यूजपेपरला सुद्धा बातमी आली होती. तर गाडी बैलमध्ये त्याला 1 ते 2 किलोमीटर बाहेर आणावं लागलं. बाहेर आणूच तोपर्यंत त्या माणसाचा जीव त्या ठिकाणी गेला होता. दुर्दैवी घटना आहे ती, त्या ठिकाणी जीव गेला होता. यांना त्या ठिकाणी रोड करता नाही आला आणि ते सांगताय की एवढा कोटी निधी आला आणि तेवढा कोटी नाही. अहो तो आला असता तर दुबई झाली असती, आम्हाला फक्त चॉकलेट मिळाले, निधी काही मिळालं नाही आम्हाला. सगळा भ्रष्टाचार झाला आमच्या तालुक्यामध्ये. जेवढा निधी मिळाला त्या निधीमध्ये सगळा भ्रष्टाचार झालाय. मग आता हे सोशल मीडियावरती जे चालू आहे यातला कुठल्याच निधी दाखवा त्यांनी आम्हाला, जेवढ्या कोटी तुम्ही मंजूर केले. एखाद्या गावामध्ये जर समजा 200 कोटी मंजूर झाले, अमके कामं त्या ठिकाणी टाकले गेले, ते सगळं माझ्याकडे आहे. निवडणुकीच्या तोंडावर ते सगळं, ज्या गावात गेलो त्या गावात आम्ही प्रश्न विचारणार आहोत. पण त्या ठिकाणी तुम्ही नारळ जेवढे फोडले, त्या नारळ फोडल्याचे कामं झालेत का त्यांनी दाखवा. आता हे जे पैठण रस्त्याचं काम चालू आहे हे भुमरे साहेबांनीच केलंय का? यांचा काय संबंध? अहो 35 वर्ष यांच्याकडनं काम झालं नाही. हे DMIC माध्यमातून आणि त्या माध्यमातून आता हे काम होतंय रोडचं. 35 वर्ष होतं, त्यांनी किती नारळ फोडले आतापर्यंत? एखादा रोड झालाय का? अहो त्या रोडवरती जाता येता आमच्या त्या लोकांचे कंबरला मोडले.
एवढे गड्डे त्या ठिकाणी होते, कितीतरी लोकांना मणक्याचा त्रास त्या ठिकाणी झाला आहे. रोज अपडाऊन करणाऱ्या लोकांनी संभाजीनगरला येणं, मुलांच्या शिक्षणासाठी लोक या ठिकाणी एक घर बनवलं, आई वडिलांना त्या ठिकाणी ठेवलं आणि ते अपडाऊन त्यांनी बंद केलं. कशामुळं? का पाठीच्या त्रासामुळं. त्या गड्ड्यामुळे एवढं त्रस्त आमच्या तिकडचे लोक झाले. आणि या सगळ्यामध्ये आता माझं त्या रूटनी जाणं नाही, त्यावरून सगळीकडे रस्ता कंप्लीट आहे, फक्त बिडकीन आणि चितेगाव या 2च ठिकाणी रस्ता सध्या पेंडिंग आहे, काम अजून सुरूच आहे. म्हणजे या 2 गावांमध्येच विशेषतः माग राहिला, याच्यामध्ये काही राजकारण असू शकतं? नाही, राजकारणचा विषय नाही, त्या ठिकाणी पाईपलाईनचा विषय होता. काही कित्येक कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाले नाही, ते कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम सोडू पळून गेले आणि त्या ठिकाणी ह्या शासनाचं कंट्रोल नाही आहे त्या ठिकाणी शासनाचं. अहो, गावातल्या ठिकाणच्या ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये गावात काम नको करायला पाहिजे, पावसाळ्यामध्ये गावात काम चालू केलं. अहो, त्या ठिकाणी एका आजीबाई पंढरपूरून आल्याच्या नंतर एका आजीबाईचा त्या गड्ड्यात पडून पाय मोडला. अशी परिस्थिती आमच्या बिडकीनमध्ये असेल, चितेगावमध्ये असेल, ढोरकीनमध्ये असेल, ह्या ठिकाणी कितीतरी लोक पडलेत आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडामध्ये ह्या तिन्ही गावामध्ये त्यांनी खांदून ठेवलेले. उन्हाळ्यामध्ये गावाच्या बाहेर काम केलं, त्या ठिकाणी लवकर काम होतं आणि जे पावसाळ्याच्या तोंडावरती त्याने गावात काम केलं. ह्या प्रशासकाचं त्याच्यावरती कंट्रोल नाही. कितीतरी वर्षापासून पाईपलाईनचं काम चालू आहे, रोडचं काम चालू आहे, कंट्रोल कोणाचं आहे त्याच्यावरती? मनमानी कारभार त्या ठिकाणी चाललंय, मनमानी कारभार त्या ठिकाणी चाललेला. आणि हे तुम्ही ज्या आजीबाईबद्दल बोलला, हे मला वाटतं न्यूजमध्ये आलेली गोष्ट आहे. 100% न्यूजमध्ये आलेली. त्यामुळे काहीतरी काम पण बंद पडले होतं, काम बंद केलं होतं. त्या आजीबाईला आम्हीच नंतर मध्यस्थी करून ते काम चालू केलं, त्या आजीबाईची ट्रीटमेंट करून घेतली सगळं, त्याच्यानंतर आम्हीच मध्यस्थी करून ते काम चालू केलं होतं. शिवसेनेने तुम्हाला उमेदवारी का द्यावी? शिवसेनेने उमेदवारी हे मलाच देणार आहे. आणि का द्यावी तर माझा उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांवरती, मातोश्रीवरती माझा विश्वास आहे आणि त्यांचासुद्धा माझ्यावरती तेवढाच विश्वास आहे. कारण की पडतीच्या काळामध्ये आपण एकनिष्ठ त्या ठिकाणी राहिलेलो आहोत. त्या ठिकाणी उद्धव साहेब, आदित्य साहेब हे जे पडतीच्या काळामध्ये सोबत राहिलेले लोक आहेत, त्यांचा विचार त्या ठिकाणी साहेब करणार आहे. आणि मी साहेबांसोबत राहिलो, मातोश्रीसोबत एकनिष्ठ आलो, मी कपाळावरती गद्दारीचा डाग नाही लावून घेतला. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट, एक पैठण तालुक्याला पण वाटतंय की एक नवीन नेतृत्व, एक चांगला आमदार त्या ठिकाणी जावा. कारण की जेणेकरून पैठण तालुक्यामध्ये नवीन डिजिटल असेल किंवा जे काही माध्यमातून चांगले प्रकल्प आपल्या पैठण विधानसभेमध्ये यावेत, शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले जावे, त्या ठिकाणी व्यापार असेल, प्रत्येक ज्या अडीअडचणी तालुक्यामधले आहे, पाणी असेल किंवा शेतकऱ्याचे प्रश्न असतील, नवतरुणांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, हे सगळे आपण विधान भवनामध्ये सोडवता येईल. एक चांगला होतकरू आणि त्या ठिकाणी एक चांगला आमदार, एक सर्वसामान्य जनतेमध्ये राहणार आमदार त्या ठिकाणी जावं, ह्या ठिकाणी मतदारांची पण ती अपेक्षा आहे. आणि मलाच उमेदवारी मिळेल हे मी ठामपणे का सांगतो की साहेबांचा माझ्यावरती तेवढा विश्वास आहे. त्यामुळं मला तरी वाटतं की ही 100% उमेदवारी ही मलाच मिळणार आहे आणि ही मी ठामपणे सांगू शकतो. पैठण तालुक्याचा जेव्हा विषय निघतो तेव्हा पैठणचा DNAच शिवसेनेचा आहे असं मानला जातो. पण आता त्याच ठिकाणी 2 वेगळ्या शिवसेना झाल्या आहेत. तर मग जी दुसरी जी शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, या 2 गटांमध्ये शिवसेना विभाजल्या गेली, म्हणजे जनताही विभाजली गेलेली असणार. तर तुम्हाला विश्वास आहे का की तुम्हाला जर उमेदवारी जरी मिळाली तर हा सगळा शेतकरी वर्ग असेल किंवा पूर्ण मतदार असतील ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील? 100% खंबीरपणे उभे राहणार आहेत. कारण की शिवसेना ही मुळात एकच शिवसेना आहे. ती उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची, मातोश्रीची, आदित्य साहेबांची ओरिजिनल शिवसेना आहे. आणि जे गद्दारी करून तिकडे गेले तर त्यांच्या पाठीशी लोक जे उभा आहेत, जे लोक आहेत की काही दडपशाहीचं राजकारण त्यांनी त्या ठिकाणी केलं, कोणत्या माध्यमातून कोणत्या अँगलनी त्यांना त्रास देऊन किंवा त्यांना आपल्याशी करून त्यांचे काय कोणाचे बिलं अटकवलेले आहेत, कुणाला वेगवेगळं नाही तुमची बदली करू, जे वेगवेगळे अडीअडचणी त्यांच्या समोर आणल्यात म्हणून लोक त्या ठिकाणी थांबलेले आहेत. सगळे माझे चांगले त्या ठिकाणचे वडीलधारी मंडळीसुद्धा मला आशीर्वाद देणार आहेत. माझ्यासोबत जे नवतरुण मंडळीसुद्धा मला सहकार्य करणार आहेत. आणि मला 100% विश्वास आहे की सगळे पैठण तालुक्यातले जनता जनार्दन मायबाप मला त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद मतदान रूपी मला करणार आहेत. तुमच्या मते मागच्या 30-35 वर्षांमध्ये पैठणचा विकास पूर्ण झाला आहे का? पैठणचा विकास काही झालेला नाही आहे. मला दाखवा एखादा पैठणचा विकास झालेला तुम्ही. आमच्याकडे 10 वर्ष झाले DMIC आली,
MIDC कितीतरी वर्षापासून तयार आहे. MIDCमध्ये काम उद्योग आलेले नाही आहे. पण MIDC आली हा पण एक आपण विकासच म्हणावं लागेल ना. किती MIDCमध्ये पूर्ण रिकामी पडलेली MIDC. 10-15 प्रोजेक्टवर तुम्ही MIDC म्हणता का? पूर्ण प्रोजेक्ट त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे होता. म्हणजे अहो त्या ठिकाणी पैठणचं मोठं गार्डन आहे, ते गार्डन त्या ठिकाणी चालू व्हायला पाहिजे होतं. ते गार्डन चालू नाही आहे. त्या ठिकाणी उद्योग नाही आहे. आणि उद्योगमध्ये नवतरुण मुलं ज्यावेळेस साहेबांना त्यांना फोन करतात की आम्हाला कामाला घ्या, तर त्या ठिकाणी ते कामाला घ्यायला सुद्धा शिफारस त्या ठिकाणी करत नाही. दुसऱ्या लोकांना घेऊन देतात. स्थानिकांना प्राधान्य त्या ठिकाणी नाही. 10 ते 12 वर्ष झाले दिल्ली मुंबई डस्को DMIC बिडकीनची आली. त्या ठिकाणी एकतरी उद्योजक आहे का? त्या ठिकाणी उद्योग आलाय का एकतरी? आतापर्यंत एकही उद्योग त्या ठिकाणी आलेला नाही आहे. विकास फक्त एक झाला आमच्याकडे, दारूची दुकान आली, एवढा विकास झाला आमच्याकडे फक्त, बाकी दुसरं काही नाही आलं. वाईन शॉप आला तेवढा एक विकास आहे आमच्याकडे, त्याच्या व्यतिरिक्त एकही विकास नाही आमच्याकडे. तुम्ही तुमच्या लेवलवरती कधी निवेदन असा किंवा आंदोलन असा या DMIC मध्ये कंपन्या येण्यासाठी उच्च पातळीवरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन वगैरे काही केले? दिलेले, मी निवेदन दिले आहे. त्या ठिकाणी बिडकीनसाठी जे DMIC मध्ये उद्योग यावं यासाठी ज्यावेळेस भुमरे साहेब होते त्यांच्याकडे पण दिलेले आहेत. त्याच्यानंतरसुद्धा मी DMIC ऑफिस असेल प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मी निवेदन दिले. या ठिकाणी कंपन्या यावेत या ठिकाणी मी खूप सारे निवेदनं त्या ठिकाणी मी दिलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही शेतकरी बांधवांना कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही मत मागणार आहात? आणि शेतकरी वर्ग तुमच्या मागे 100% उभा राहील का? शेतकरी वर्गांसाठी मी त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मी आपल्याला अगोदरच सांगितलं की शेतीसाठी कसं पाणी देता येईल त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट, शेतकरी आमच्याकडच्या पैठण तालुक्याला आम्हाला असं वाटलं होतं की पालकमंत्री आमच्या पैठणचे आहेत आणि पैठणला ज्यावेळेस अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल किंवा योजनेचे पैसे असतील, पीक विमा योजनेचे पैसे असतील, तर पालकमंत्री असताना आम्हाला वाटलं होतं तिजोरीची चावी आमच्या तालुक्याकडे, त्यामुळं आमच्या तालुक्याचा पहिला विचार होईल असं आम्हाला वाटलं होतं. पण तुम्ही आता प्रत्येक यादी जर बघितली तर आजूबाजूच्या तालुक्याचा, आमच्या पैठणच्या आजूबाजूचे तालुके आहेत, त्या तालुक्यामध्ये जर विचारलं, फोन करून विचारलं, तिकडचा निधी आमचे पैसे आलेत, आम्हाला पीक विम्याचे पैसे आलेत, आम्हाला अतिवृष्टीचे आलेत, आम्हाला दुष्काळचे पैसे आलेत, हे सगळे पैसे त्यांना पडले. पण आमच्या पैठणला पैसे पडले असा एक तरी मुद्दा आम्हाला दाखवा पैसे पडले. पैसे आमच्याकडे पडले नाही. जसं आपण म्हणतो ना, आम्हाला वाटलं होतं आता वाढणार आमचा आहे, पंक्तीमध्ये बसलो पोटभर जेवण भेटन, पण आम्ही उपाशीच पोटी आतापर्यंत आमचा पैठण तालुका उपाशी राहिलेला आहे. आम्हाला आतापर्यंत निधी नाही. आमच्या शेतकऱ्याच्या जे प्रश्न होते प्रश्न सोडवले गेले नाही, त्यांना निधीचे पैसे मिळाले नाही, पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, अतिवृष्टीचे नाही, जे अडीअडचणी ते मिळाले नाही. आणि मी सर्वप्रथम शेतकऱ्यांना पाणी असेल किंवा त्यांचे शेतीचे प्रश्न असतील त्या ठिकाणी मी त्यांचे सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. आणि त्यांनासुद्धा विश्वास आहे मी जे बोललो ते करून दाखवतो, कारण की माझ्या 5 वर्षाच्या आमच्या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये आम्ही ते करून दाखवलेलं आहे. कारण की 5 वर्षे जे आम्ही त्या ठिकाणी जाहीर प्रकटनामध्ये जे आश्वासन आम्ही बिडकीन गावासाठी दिले होते त्याच्यामधले मी 100% पूर्ण केले होते. आणि पूर्ण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस पूर्ण 5 वर्षे कार्यकाळ झाला त्या ठिकाणी सर्वांचे मी आभार मानले होते. सगळ्यांच्या घरोघरी मी पॉम्पलेट पाठवून सगळ्यांचे आभार मानले होते की तुम्ही आतापर्यंत आम्हाला, कारण की माझ्या कार्यकाळामध्ये एकही मोर्चा बिडकीन ग्रामपंचायत नाही आणि सगळे लोक समाधानी होते. त्याच्यानंतर दुसरी ग्रामपंचायत ज्यावेळेस झाली त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते ग्रामपंचायत गाजली होती. आणि 2 ठिकाणी त्याची विभागणी अशी झाली होती की आदित्य साहेब ज्या ठिकाणी आले होते सगळ्यात मोठा कार्यक्रम बिडकीन गावामध्ये झाला होता. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आले होते, त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला होता. त्या ठिकाणी त्यांनी गोमित्र मी शिंपडलं होतं, त्यांना विरोध केला होता. तर त्या ठिकाणी न्यूजपेपरवरती अशा बातम्या छापून यायच्या की बिडकीन ग्रामपंचायत लागली आणि बिडकीन ग्रामपंचायतीवरती आदित्य साहेबांचा वरद असतो की एकनाथ शिंदे साहेबांचा वरद असतो, म्हणजे दोघांची कोणाची बाजू पक्की आहे आणि कोणची बाजू निवडून येईल असं त्या ठिकाणी लागलं होतं. त्या ठिकाणी पालकमंत्री साहेबांनी पूर्ण तन मन धनाने त्या ठिकाणी 8 दिवस बसून होते आणि आमचं पॅनल पाडण्याचा त्या ठिकाणी विचार करत होते आणि ते पूर्ण षडयंत्र त्यांनी रचवलं होतं. पण आमच्या मतदार बंधू आणि भगिनींनी, सर्व जनता जनार्दनाने त्या ठिकाणी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आमचं पूर्ण पॅनल भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून दिलं आणि त्यांना त्या ठिकाणी पराभव करावा लागला. त्यांना पराभव त्या ठिकाणी त्यांचा झाला आणि आपलं पॅनल त्या ठिकाणी भरभरून निवडून आलं. त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो
की सर्व मतदारांसुद्धा माझ्यावर तेवढा विश्वास आहे की जे मी बोलतो ते करून दाखवतो. मी असं हवेमध्ये कोणत्या गोष्टी बोलत नाही. बोलायचं आणि न करण्याचं हे आपलं काम नाही. जे बोलायचं ते करायचं. जे बोललो ते केलं, जे नाही बोललो त्याबद्दल मी काही केलं नाही. शिवसेना एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुम्हाला यावेळेस तिकीट देईल का, किंवा तिकीट न देता बाहेरून उमेदवार आयात करू शकते का? तसं काही होणार नाही, कारण की निष्ठावंत म्हणून मला जी पदवी मिळाली ती खूप मोठी पदवी आहे निष्ठावंताची. कारण की आपण डागी नाही, बिनडागी आहोत. आणि त्या ठिकाणी मला विश्वास आहे की मातोश्रीवरनं हाच आदेश येणार, सामन्यामधून हेच त्या ठिकाणी छापणार की पैठणची उमेदवारी मनोज पेरे यांना डिक्लेअर झालेली आहे. काही दिवसामध्ये 30 न्यूज ह्या ठिकाणी येणार आणि 100% निष्ठावंताला त्या ठिकाणी तिकीट मिळणार आहे. कारण की दुसरे आत्ता आपण 40 गद्दार गेले त्यावेळेस बघितलं उद्धव साहेबांचे निष्ठावंत पडतेच्या काळात सोबत राहिले. कारण की चालत्या गाडीत कोणी बसतं, जे कोणी पडतेच्या काळात सोबत असतं तर साहेबसुद्धा त्याच्यावरती विचार करणारे साहेब आहेत. आणि साहेब सगळ्या निष्ठावंताला, मी एकटाच निष्ठावंत नाही, सगळ्या निष्ठावंताला साहेब त्या ठिकाणी चान्स देणार आहे. आणि सगळ्या निष्ठावंताचा विचार उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील आणि मातोश्री ही त्या ठिकाणी विचार करणार आहे सगळे नेते मंडळी. आणि त्यांना निष्ठावंताला न्याय त्या ठिकाणी मिळणार आहे यावर्षी. पण आता तुमचे 3 पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेब. मग या तिन्ही पक्षांमध्ये शिवसेनेलाच पैठणचं तिकीट सुटेल का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडेच ते तिकीट येईल का? असंही होऊ शकतं की शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाकडे ते तिकीट जाऊ शकतं किंवा काँग्रेस पक्षाकडे जाऊ शकतं, तेही मागणी करू शकते. 100% मागणी करण्याचं सगळं काम आहे. लोकशाहीमध्ये मागणी करायचं सगळ्याचं काम आहे. मागणी करू शकतात. पण आम्हाला विश्वास असा आहे की आतापर्यंत 1995 पासून तर आतापर्यंत शिवसेनेचा आमदार ह्या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि शिवसेनेकडनं ही जागा आतापर्यंत आहे. आणि आमदार त्या ठिकाणी निवडून आले, मागचे स्टँडिंग आमदारसुद्धा शिवसेनेचे होते. त्यामुळे आम्हाला 100% विश्वास असा आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, नानाजी पटोले साहेब असतील, हे 100% ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना ही जागा सोडतील असा आम्हाला 100% विश्वास आहे. आणि शिवसेनेला ही जागा सुटन आणि महाविकास आघाडीची जागा ही शिवसेनेची पैठणची असेल असा आम्हाला ठामपणे विश्वास त्या ठिकाणी आहे. तरुणांच्या बेरोजगारीबद्दल तुमचं काय मत आहे? तरुणांच्या बेरोजगारीबद्दल आत्ताच मी आपल्याला सांगितलं की तरुणांच्या बेरोजगारी खूप वाढलेल्या आहे आता. कारण की मी तुम्हाला सांगतो की विद्यार्थीसुद्धा असतील, आता कॉलेज स्टुडंट आहे बरेच. कॉलेज आपल्या ह्या माध्यमातून, ब्रॉडकास्टच्या माध्यमातून मी सरकारला सुद्धा सांगू इच्छितो याच्यामधून की आता आपण प्रत्येक लोक पदवी घेऊन बाहेर चाललेत, विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर चालले, पण नोकर भरती हे शासन काढत नाही आहे. नोकर भरती शासन काढत नाही आहे. मुलं बेरोजगार त्या ठिकाणी आहेत. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी परीक्षा घेत नाही, पेपर घेत नाही आहे. आणि काही पेपर पुढे ढकलले जाते. काही ठिकाणी तर अशी परिस्थिती पाठीमागं झाली की काही विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थी त्या ठिकाणी आहे, त्यांचे आईवडील रोज कष्टकरी आईवडील आहे, शेतीमध्ये मोलमजुरी करतात आणि विद्यार्थ्यांच्या आपल्या मुलांसाठी फीस जमा करतात. आणि ते फीस मुलांनी त्या ठिकाणी भरली आणि भरल्यानंतर ती काही परीक्षा कॅन्सल झाल्यात, काही पुढे ढकलल्यात, त्यांचे पैसेसुद्धा त्या ठिकाणी गेलेत. तर असे कितीतरी विद्यार्थी असे आहे की मला भरपूर जण बोलत असतात काय करावं, कारण की खूप विद्यार्थी निराश त्या ठिकाणी होतात. आणि काही ठिकाणी तर पेपर झाले आणि पेपर फुटी, हे प्रकरण आतापर्यंत किती झालेत. तर सरकारला मला हीच विनंती सरकारला सुद्धा करायची आहे की विद्यार्थ्यांकडे तुम्ही विद्यार्थ्यांचा जास्त अंत बघू नका. विद्यार्थ्यांना तुम्ही लवकरात लवकर नोकर भरती काढावी, लवकरात लवकर पेपर विद्यार्थ्यांचे घ्यावे आणि त्यांना पेपर झाल्यानंतर, पदवीधर झाल्यानंतर नोकरी त्यांना लावावी, हे सरकारकडे सुद्धा मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. मी आपले आभार मानतो. आपण आमच्या पॉडकास्टवरती आलात, सखोल चर्चा सर्व विषयांवरती तुम्ही आमच्यासोबत केली. भविष्यात पुन्हा एकदा संधी यावी की आम्ही तुमच्यासोबत बसावं आणि पॉडकास्ट व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजचा आपण पॉडकास्ट इथंच थांबूया. धन्यवाद. आपल्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद.